तुकाराम सर्व कळा सुज्ञा श्री तुकाराम जगी वंद्य तवाज्ञा श्री तुकाराम द्रष्टा तत्वज्ञा श्री तुकाराम भुवन भैराज्ञा श्री तुकाराम त्रैलोक्य कृतज्ञा श्री तुकाराम उद्धरता आज्ञा श्री तुकाराम षडरूपी संहरित्या श्री तुकाराम माया नदी तरत्या श्री तुकाराम तापत्रय हरत्या श्री तुकाराम मनोजय करत्या श्री तुकाराम महायोग मंडना श्री तुकाराम पाप खंडना श्री तुकाराम काळ दंडना श्री तुकाराम गुणासुर खंडना श्री तुकाराम तो सुख सागर श्री तुकाराम महाप्रेम आगर श्री तुकाराम ब्रह्मतनुनागर श्री तुकाराम अद्भुत सौदागर श्री तुकाराम चिन्मय सुखवासी श्री तुकाराम देवक्षेत्र निवासी श्री तुकाराम रथ साम्य सुखासी श्री तुकाराम तू तारक लोकासी श्री तुकाराम हरिपदाब्ज भ्रमरा श्री तुकाराम वंदे महा अमरा श्री तुकाराम कनकाई कुमरा श्री तुकाराम सुखदानी पामरा श्री तुकाराम शैतनुगात्रा श्री तुकाराम तू परम पवित्रा श्री तुकाराम महासत्पात्रा श्री तुकाराम बोलो बापुत्रा श्री तुकाराम प्रेमाद्भुत सिंधू श्री तुकाराम कुळसागर इंदू श्री तुकाराम प्रिय बंधू श्री तुकाराम गुणातीत साधू श्री तुकाराम उन्मेष सुलोचन श्री तुकाराम अहम अंधमोचन श्री तुकाराम दोष्टवत कांचन श्री तुकाराम करता मूळ सिंचन श्री तुकाराम तू सुखमय पवना श्री तुकाराम लोकत्रय जीवना श्री तुकाराम आनंद तरुवदना तुकाराम ब्रह्म सुख भुवना श्री तुकाराम श्रीरंगा सुरंगा श्री तुकाराम योग तुरंगा श्री तुकाराम रिपुमणी कुरंगा श्री तुकाराम आनंद तरंगा श्री तुकाराम अदृश्य निगमा श्री तुकाराम आकळ आगमा श्री तुकाराम भावुक स्वयमा श्री तुकाराम मोहजाल निर्गमा श्री तुकाराम सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकाराम मूर्तिमंत धर्मा श्री तुकाराम प्रज्ञाक्षिती कर्मा श्री तुकाराम तू विरहित कर्मा श्री तुकाराम कल्पद्रुम कामा श्री तुकाराम सुमंगल धामा श्री तुकाराम तपस्वी ललामा श्री तुकाराम महाविवेक ग्रामा श्री तुकाराम विकसित जगपद्मा श्री तुकाराम महाकौतुक सद्मा श्री तुकाराम दीनदायक पद्मा श्री तुकाराम ज्ञान बोध विद्मा श्री तुकाराम तू अकळित कळा श्री तुकाराम महाभक्ती भूपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री श्री तुकाराम 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 ज्ञानदेव 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 तुकाराम देव तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती
पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरो. आता हे उचित माझी जनाहाती. पाहिजे फजिती केली काहे. मग मी तुमचे न सोडी चरण. त्रासून या मन येईल ठाया. वावगे वाणीचा न धरी कंटाळा. ऐशी का चांडाळा बुद्धी मज. तुका म्हणे जरी माथा वैशे घाव. तरी मग वाव निघे पुढे. संत सम्राट भगवान श्री ज्ञानोबाराया. वैराग्यराग रसिक जगद्गुरु श्री तुकोबाराया. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. प्रेममूर्ती नामदेवराय यांच्या संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्मा. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री योग महाराज. या कार्यक्रमाचे अधिष्ठात्री देवता श्री गुरु श्री संत ज्ञानोबाराय यांच्या असीम अपार अहेतुकी अनुकंपेने अनुग्रहाने तुम्ही आम्ही समस्त जीव जिवंत असून भाग्यवंत आहोत. चाललेला हा चातुर्मास्याचा पर्वकाळ आणि या चातुर्मास्याच्या पर्वकाळामध्ये गेले 2004 पासून मी 3ऱ्या वर्षाच्या पाठाला होतो 2004ला. तेव्हापासून हा अष्टादशाव्या हात चाललेला आहे. आज तोच 2024पर्यंत आपण आलेलो आहोत. तेव्हापासून सेवा आहेच आपली. आणि यावर्षी गाथ्याचं विवरण चाललेलं आहे. आणि गाथ्याचं विवरण ज्यांच्यासमोर आज ही मला सेवा प्राप्त झाली. प्रातस्मरणीय परमवंदनीय श्री गुरु डॉक्टर बाबा, श्री गुरु भास्कर बाबा, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुतुल्य मंडळी, गुरुबंधू मंडळी. या गाथ्याचा संबंध विचार जर आपण केला तर गाथ्यामध्ये तुकोबाराय 4 लोकांशी संवाद करताना तुम्हाला आम्हाला दिसतात. काही वेळेस तुकोबाराय जनाशी संवाद करताना दिसतात. काही वेळेस मनाशी संवाद करताना दिसतात. तिसरा प्रकार संतांशी संवाद करताना दिसतात. चौथा प्रकार आहे देवाशी संवाद करताना दिसतात. पण या चौघांचाही विषय मात्र परमार्थ किंवा परमात्माचा आहे.
मनाशी संवाद तुकोबाराय करतात. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया ग्रासावया, काळाची एवढी पडेल बाजेव्हा. जनाशी संवाद तुकोबाराय करतात. ऐक ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. देवाशी संवाद करतात. मागणीत संतांविषयी मागतात. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, किंवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेणे. देवाशी संवाद संतांविषयी आणि संतांशी संवाद देवाविषयी असा संवाद जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात करतात. जो अभंग मला सेवेकरता आलेला आहे हा देवाशी सलगीचं भांडण या प्रकरणातलं आहे. तुकोबाराय म्हणतात, आता हे उचित माझी जना हाती पाहिजे फजिती केली काही. हे उचित आहे. भगवान तुकोबाराय म्हणतात, देवाला सांगतात, देवा हे उचित मला वाटते, हे योग्य मला वाटते. आता यावेळेस माझी जना हाती म्हणजे जनाकडून किंवा लोकांकडून पाहिजे फजिती केली काही, काहीतरी माझी फजिती लोकांकडून व्हावी अशी देवाकडे तुकोबाराय प्रार्थना करतात. त्याचं कारण आहे त्याच्या आधीचा अभंग. न बोलाव्याशी जनाशी उत्तर करीतो विचार बहुवेळ, 86 क्रमांकाचा अभंग. कोण पाप आड ठाकते येऊन पालटीन गुण अंतरीचा, संसार हाती सोडविला गळा काहे अवकळा येती पुढे. तुका म्हणे शेवे घडे अंतराय, याशी करू काय पांडुरंगा. हा याचा संदर्भ आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला असं वाटते की या लोकांकडून माझी फजिती व्हावी. फजिती म्हणजे उपहास, दुर्दशा. सामान्य जर आपण विचार केला तर लौकिकामध्ये एका बाईनं मुलीचंच नाव फजिती ठेवलं, ते वेगळं. आता नावामध्ये सुद्धा मॅचिंग आहे महाराज. आमच्या गावाला एका बाईला पहिली मुलगी झाली, रुपाली ठेवलं नाव. दुसरी झाली, दीपाली ठेवलं. बिचारी हुशार होती, खेळीत होती, संस्कार एवढे संस्कार नव्हते, तिसरे होऊ दिलं तिनं. तिला तिसरा मुलगा झाला. मग ती विचार करायची, आता मॅचिंग तर आलं पाहिजे, रुपाली दीपाली, आता याचं काय ठेवावं. नाव ठेवलं मवाली. नावामध्ये सुद्धा लोक म्हणतात, नाम में क्या पडा है, कपडों में क्या पडा है. म्हटलं नको घालू मग. अवघड आहे महाराज. मारुती बाबा सांगतात, त्या बाईनं फजिती नाव ठेवलं म्हणे. गेली यात्रेला मुलीला घेऊन. यात्रेमध्ये अचानक पाऊस निर्माण झाला, खूप वादळी पाऊस आला, गारपीट, विजांचा कळकळाट. ते फजिती गेली ना निष्ठून हातातून. आणि मग बघायला लागली, माझी फजिती कुठे गेली, माझी फजिती पाहिली का, माझी फजिती पाहिली का. काही लोक होते म्हातारे बसलेले, ओ बाबा माझी फजिती पाहिली का, फजिती. ते म्हणे, बाई तुझी झाली, आमची झाली नाही का. हा संदर्भ वेगळा, पण तुकोबाराय म्हणतात, माझी लोकांकडून उपहास फजिती व्हावी असं मला वाटते. मग का बरं असं तुम्हाला वाटते तुकोबाराया. मग मी तुमचे न सोडी चरण, त्रासून या मन येईल ठाया. माझी फजिती झाली, उपहास झाला. काही गोष्टी अशा असतात, एखादा दुर्धर आजार होणं ही देवाची कृपा असते. घरच्या लोकांनी छळण करणं हाही एक देवाची कृपा असते. आणि समाजात विटंबना होणं ही एक देवाची कृपा असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझा उपहास झाला, माझी दुर्दशा झाली की मग माझं मन हे, त्याच्या मनामध्ये त्रास निर्माण होईल. आणि मग हे मन तुझ्या चरणाच्या ठिकाणी तुझ्या आश्रयाला येईल. आणि मग मी तुमचे चरण देवा सोडणार नाही असं तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात. तुकोबा म्हणतात, वावगे वाणीचा न धरी कंटाळा, कांटाळा ऐशिका चांडाळा बुद्धिमद. वावगे म्हणजे व्यर्थ, वाणीचा न धरी कंटाळा.
व्यर्थ बळबळीचा कंटाळा माझ्या वाणीला का येत नाही, माझ्या बुद्धीला का येत नाही. तुकोबाराय स्वतः चांडाळ असं म्हणतात. माणसानं साधकानं न बोलावी काय, अनंत वाचाळ बरळती बरळत. ज्ञानोबाराय म्हणतात त्या काहीचा गोपाळ पावे हरी. म्हणून माणसानं कमी बोलावं. ज्ञानोबाराय म्हणतात जास्त बोलणाऱ्याच्या मुखातून किंवा वाणीमधले 10 दोष त्या दिवशी सांगितले. 10 दोष होतात. पण ज्ञानोबाराय भगवान तुकोबाराय म्हणतात मी जे व्यर्थ बळबळ करतो त्या व्यर्थ बळबळीचा मला कंटाळा येत नाही. काही लोक खूप बळबळ करतात महाराज, खूप बोलत राहतात. 2 बायका आंब्याच्या झाडाखाली बळबळ करत बसल्या. त्या आंब्याला कैऱ्या होत्या आणि ज्या बळबळ करता करता त्या आंब्यातून रस गळाला आणि म्हटलं पिकलो रे पिकलो. एवढे लोक. तर काही लोकांना बोलण्याचा कंटाळा नसतो. तुकोबा म्हणतात मला ही व्यर्थ बळबळीचा कंटाळा का येत नाही, माझ्या चांडाळ असं म्हणतात. परवाच्या दिवशीच भास्कर बाबांनी याचा अर्थ सांगितला की कुत्र्याचं मांस खाणारा तो चांडाळ असतो. माझ्या बुद्धीला असं का होत नाही, तुकोबाराय म्हणतात की मी व्यर्थ का बळबळ करतो. याचा कंटाळा यायला पाहिजे पण येत नाही. तुका म्हणे जरी माथा वैशे घाव तरी मग वाव निघे पुढे. तुकोबाराय म्हणतात जर माझ्या मनावर किंवा बुद्धीवर, माथ्यावर, शिरावर जर या फजितीचा घाव बसला, घाव म्हणजे प्रहार, वार जर झाला, तरी मग हे वाव निघे पुढे. हे जे लौकिक आहे या लौकिकाचा वाव व्यर्थ हा जो पसारा मी माजवलेला आहे तो पसारा, कारण माझ्यावर संकट आले, माझा उपहास झाला, माझी फजिती झाली, तर मग मी तुमचं चरण सोडणार नाही. लोकांच्यावर किती संकट आले तरी महाराज लोक देवाचं भजन करत नाहीत. जाऊ द्या पुढे चला. मायेवरी सत्ता आवडीची बाळा संकोचिनी लळा प्रतिपाळी. अपराध माझे न म्हणावे मनी तुम्ही संतजनी मायबापी. आरुषा वचनी लेकुराची आळी साहोनी कवळी मागुताली. तुका म्हणे अंगी काय नाही सत्ता परी निष्ठुरता उपजेना. हा संतपर प्रकरणातले अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात मायेवरी सत्ता आवडीची बाळा. बाळा मायेवरी सत्ता आवडीची. जो बाळ असतो, स्तनंदन असतो, त्या बाळावर, त्या बाळाची आईवर सत्ता असते. ती कशामुळे तर आवडीमुळे म्हणजे प्रेमामुळे. मग त्या आवडीचा परिणाम संकोचने लळा प्रतिपाळी. त्या बाळाचा जो लळा आहे, त्या बाळाची जी भीड आहे, ती आई त्या बाळकाचं संगोपन करत असते. कारण त्या आईला ते बाळ किती आवडत असते. ज्ञानोबाराय म्हणतात किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा. आणि पुढे ज्ञानोबाराय भगवान तुकोबाराय म्हणतात अपराध त्या पद्धतीनं अपराध माझे न म्हणावे म्हणी तुम्ही संतजनी माये बापी. जशी ती आई त्या बाळाचे प्रेमामुळे, आवडीमुळे त्या बाळाचे लळा पाळते, त्या पद्धतीनं माझे जे अपराध आहेत त्याचे किती अपराध बाळ करू महाराज, तरीही ती आई त्याचा लळा पाळते, त्याचा लाड करते. त्या पद्धतीनं माझे अनंत अपराध झाले असतील. तुकोबाराय म्हणतात न म्हणावे मनी हे संतजन हो, हे मायबाप हो. 2 विशेषणं तुकोबाराय इथं देतात. त्याचं कारण आहे महाराज, कोणाकडे जर काही मागायचं असलं तर वातावरण महत्त्वाचं असते. कारण हे युग जाहिरातीचं युग आहे महाराज. आता घरोघरी चिक शॅम्पू पोचला कशामुळे? जाहिरातीमुळे. लाईफबॉय साबण कशामुळे पोचलं? जाहिरातीमुळे. पहिल्यांदा वातावरण महत्त्वाचं. आपलं वातावरण संप्रदायाचं नाही आहे महाराज. एखाद्या तिकडच्या एखाद्या वक्त्याची कथा असली की ते एवढे बोर्ड लागतात, एवढे काही विचाराची सोय नाही. ते सांगतात काय ह्याच्याकडे लोकांचं लक्ष नसते, पण बोर्डिंगकडे लक्ष असते. न्हाव्याच्या दुकानात गेलं तर वातावरण तयार करते न्हावी महाराज. माणसाला तिथं झोपच लागते असं वातावरण. तसं तुकोबाराय वातावरण तयार करतात की हे संतजन हो, हे मायबाप हो, माझे जरी अपराध अनंत झाले असतील तरी ते अपराध माझे क्षमा करा आणि ते अपराध तुम्ही मनावे मनी, मनावर सुद्धा घेऊ नका, असं तुकोबाराय संतांकडे मागणं मागतात. आरुषा वचनी लेकुराची आळी
साहोनी कवळी मागुताली. आरुषा वचनी म्हणजे ते बोबडं बोलतं मूल, त्या लेकुराची आळी, त्या लेकराचा जो हट्ट आहे, साहोनी कवळी मागुताली, त्या बाळाला ती आई पुन्हा पुन्हा मिठी मारते. का? कारण त्याचं बोबडं बोलणं आणि त्याचा हट्ट. महाराज ते 3 हट्ट शास्त्रामध्ये सांगितले, राजहट्ट, श्रीहट्ट आणि तिसरा बालहट्ट. त्या लेकराची ती आई हट्ट आणि बोलणं सहन करते. तुका म्हणे अंगी काय नाही सत्ता, परी निष्ठुरता उपजेना. तुकोबाराय म्हणतात त्या आईच्या अंगामध्ये सत्ता नाही, काय काही करू शकते महाराज ती, त्या सामर्थ्य आहे ती आईकडे, परंतु निष्ठुरता उपजेना, त्या आईजवळ निर्दयता उपजत नाही महाराज. आपले बाबा एक दृष्टांत सांगतात, आई किती मुलाची सेवा करते, खूप सेवा करते. एक मनुष्यानं आईची म्हातारपणी सेवा चालू केली, खूप रात्रंदिवस आईची सेवा करायचा. एक दिवस तो गार झोपेमध्ये असताना आईनं जाऊन त्याच्या अंगावर थंडगार पाणी टाकलं. झोऱ्यात उठला, अगं आई कळते का काय, अगं मी तुझी किती सेवा करतो, माझ्या अंगावर आता तर कुठे डुलकी लागली होती, माझ्या अंगावर गार पाणी टाकलं. ते म्हणे, बाळा अरे लहानपणी तू कितीतरी वेळा बाथरूम करायचा, वॉशरूम करायचा, आणि ते बाथरूम ती जागा बेड तुला मी ओल्या जागेवर झोपवायची आणि तुला कोरड्या जागेवर झोपवायची, कारण तुला सर्दी निमोनिया होऊ नये म्हणून. एवढे आईचे उपकार असतात. पण आई महाराज तुकोबा म्हणतात आईच्या अंगात सामर्थ्य नाही का, पण ती निष्ठुरता नाही आहे महाराज. कारण शास्त्र सांगते क्वचित कुपुत्र भवती पण कुमाता न भवती महाराज. 4-5 वर्षापूर्वी आमच्या अकोल्यातली वास्तव घटना घडली महाराज. अमेरिकेला एक कुटुंब राहत होतं. घरी आला तो मुलगा आणि 50 एकर शेती विकायची आईची सही घेतली. आईने आईला सांगितलं की मी तुला अमेरिकेला घेऊन जाणार आहे. आईनं सही दिली, महाराज माझा मुलगा मला अमेरिकेला नेणार आहे, माझा मुलगा मला अमेरिकेला नेणार आहे. अकोल्याच्या बसस्टँडवर आले आणि मुलगा म्हटला का आई मी थोडं तिकीट काढून येतो. जे मुलगा महाराज तिकीट काढायला गेला तर अजून आला नाही. लोक विचारायचे, बाई तुम्ही का बसले इथं सकाळपासून? ते म्हणे माझा मुलगा मला अमेरिकेला नेणार आहे, मग मी माझ्या सुनीची भेट घेईन, माझ्या पतवंडाची भेट घेईल. 3 दिवस महाराज म्हातारी नुसतं तिथंच, माझा मुलगा बाबू माझा राजा तिकीट काढायला गेला, तो मला अमेरिकेला नेईन, मग मी माझ्या पतवंडाची भेट घेईन, माझ्या सुनीची भेट घेईल. महाराज आखरी ती बाई वेळी झाली. एवढं त्या आईचं प्रेम असते. तुकोबाराय म्हणतात त्या आईच्या अंगामध्ये जरी सामर्थ्य असलं पण तिच्याकडे निर्दयता नाही, हा यातला भाव आहे. हा 3रा अभंग उपदेश प्रकरणातला आहे. हरी कैसा होतो कृपावंत, बहु संत सांगती, पुसणे नाही याती कुळ, लागो वेळ निदावी, ऐशी काय जाणो किती, उतरली दावी वैकुंठीच्या वाटा, पाहता मोठा संपन्न, अभिमान तो नाही अंगी, भक्ता लागी न बैसे, आले घ्यावे भलत्या काळी, विठ्ठल बळे आगळा, तुका म्हणे आळस निद्रा, नाही थारा ते ठाई. भगवान म्हणतात, तुकोबाराय म्हणतात कैसा हो तो कृपावंत, बहु संत सांगती. संत सांगतात तुकोबाराय म्हणतात की हा भगवान परमात्मा कृपावंत आहे, दयावंत आहे. किती कृपा महाराज, किती बहु आहे, करुणावंत अनंत हे ना, किती कृपावंत आहे महाराज. त्या भौमासुराच्या कचाट्यातून भगवान परमात्म्यानं 16,100 मुलीची सुटका केली महाराज. आणि भगवान परमात्म्यानं सांगले जा आता तुमची सुटका केली, जा इथनं. त्या म्हटले देवा अरे आम्ही जाऊन आमच्या घरचे लोक आमचा स्वीकार करणार नाही, आम्ही जगाला काय तोंड दाखवू, कारण भौमासुरानं आम्हाला बंदिस्त केलं होतं. देवाने महाराज 16,100 मुलीशी विवाह केला. गुरुवारी चंद्रशेखर महाराज सांगतात 16,108च का, कारण 16,109 भेटली नाही म्हणून भगवान परमात्म्यांनी त्या मुली, इतका तो कृपावंत आहे. पुसणे नाही याती कुळ, लागो वेळ नेदावी. भगवान तुकोबाराय सांगतात की पुसणे नाही, तो विचारत नाही काय त्याची कुळ काय, त्याची जात काय, लागो वेळ नेदावी, त्याच्या उद्धाराकरता वेळ लागू देत नाही. जसं ज्ञानोबाराय म्हणतात न पाहे याती कुळाचा विचार,
भक्त करुणा कर ज्ञानाबाई. तसा भगवान परमात्मा यातीचा फक्त तो मात्र शरणागत आला पाहिजे. स्त्रियो वैशास्तता शूद्रास्ते पियांते पराम गतीम. भगवान म्हणतात क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छती. कौंतेय प्रतिजानीही. असा जो भक्त मला शरण आला तर मी त्याला लगेच त्याची मोक्षाला प्राप्त करतो. ऐशी काय जाणू किती उतरती उतरली. अशी कितीतरी लोक आहेत महाराज की जे भगवत भक्त त्याला शरण आले आतापर्यंत ते उतरती तरलेले आहेत आणि आणखीन उतरती आणि उतरली ते तरतील आता मागेही तरलेले आहेत. जसं संतांच्या बाबतीत सांगता सतरती स लोकांस तारयती. ते स्वतः तरलेले आहेत आणि अनेक लोकांना ते तारण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि तारतात. तसा हा भगवान परमात्मा अनेकांना त्यांनी तारलेला आहे आणि आणखीन पुढे तारणार आहे. दावी वैकुंठीच्या वाटा पाहता मोठा संपन्न. हा भगवान परमात्मा कारण नामाचे सहस्रवरी नावा सजून या संसारी तारू झालो. लोकांना वैकुंठाला जाण्याकरता तेषामहम समुद्धरता मृत्यूं संसार सागरात किंवा तेषानुमेवा कंपार्थ महमद ज्ञान जंतमहा. हा भगवान परमात्मा मन्मना भव मद्भक्तो मद्याजिमाम नमस्कुरू. असा हा भगवान परमात्मा त्या भगवत भक्ताला वैकुंठाची वाट दाखवतो आणि पाहता मोठा संपन्न आहे महाराज. या जगामध्ये ऐका यशस्वी औदार्य ज्ञान भगवान परमात्मा साई गुणानं अतिशय ऐश्वर्यवान आहे. आणि तो आणखीन कसा अभिमान तो नाही अंगी भक्ता लागी न बैसे. त्या भगवान परमात्म्याजवळ अभिमान नाही. त्याच्या अंगामध्ये अभिमान नाही. कारण त्या विष्णू सहस्रनामामध्ये त्रिसूत्री सांगितलेली आहे महाराज. खूप महत्त्वाचं आहे. अमानी मानदो मान्य हा. एक वेळा पंडित भाऊंनी ही सूत्री मंदिरात सांगितली होती. तर भगवान कसा आहे अमानी आहे. मानदह तो दुसऱ्याला मान देणार आहे म्हणून तो मान्य हा. असं तो भगवान परमात्म्याला अभिमान नाही. का महाराज त्याच्याजवळ जो अभिमान नसल्यामुळे त्याला भक्ताचा अभिमान सहन होत नाही. तिळभर जरी होय अभिमान मेरू तो समान भारवाही. कारण तो भगवान परमात्मा स्वतः अभिमान रहित असल्यामुळे आणि भक्ताला गी न बैसे. अहो किती तुकोबार आहे. युगे झाली 28 महाराज. का रे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी. का रे अजून का बैस पुंडलिक राय महाराज अजून त्याला बस म्हणत नाहीत. तो भक्ता करता उभा आहे. आले घ्यावे भलत्या काळे विठ्ठल बळे आगळे. आले घ्यावे भलत्या काळे. भलत्या काळात भलत्या वेळेत आणि भलते कोणीही जरी आले तरी विठ्ठल बळे आगळा. या जगामध्ये बलवान एक श्री विठ्ठल परमात्मा. बळिया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव बळिया या जगामध्ये बलवान केवळ भगवान परमात्मा आहे. विठ्ठल आहे. तुका म्हणे आळस निद्रा नाही थारा ते ठाई. त्या भगवान परमात्म्या ठिकाणी आळस नाही निद्रा नाही. निद्रेलाही थारा नाही आळसालाही थारा नाही. गुरुदेव वैकुंठवासी गुल्हेबाबा सांगायचे आळस हा माणसाचा शत्रू आहे म्हणे. अशी म्हण वर भिंतीवर लिहिलेली असते आणि तिच्या खालीच वळकटी टाकलेली असते. हे आपलं झालं. त्या देवाच्या ठिकाणी आळसही नाही निद्रा. सर्वात कमी झोपणारा देव आहे महाराज. 2-2 वाजता शेजारती होते महाराज त्याची. पहाटे 4 वाजताच उठवतात त्याला. दुपारी झोपत नाही हा देव. आणि तिकडे जर आपण गेलो तर भगवान सो रहे है भगवान बाल भोग कर रहे है. मग आपल्याला ते तिकडचं पण हा पांडुरंग कारण का उभा आहे ना. उभा म्हणजे तत्पर आहे. आणि भक्तावर कोणतं संकट येईल त्याकरता बसलेला माणूस आधी काम करेल का उभा असलेला मनुष्य. हा भगवान परमात्मा याच्याजवळ आळसही नाही आणि निद्राही नाही. त्याला दोघीला थारा देत नाही. चौथा अभंग संत प्रकरणातला आहे. सदैव हे वारकरी जे पंढरी देखती पदोपदी विठ्ठल वाचा. तया कैचा संसार दोष पळाले पैलाले हरिदास प्रेम भाते भरले अंगी. निर्लज्ज रंगी नाचती गोपीचंदनाची उटी तुळसी कंठी मिरवती. दुर्बळा या शक्तीना त्याही जना पुरता. तुका म्हणे देवचित्ती मोक्ष हाती रोकडा. भगवान तुकोबाराय सांगतात जे वारकरी जे पंढरी देखती. हे वारकरी सदैव जे वारकरी पंढरी पाहतात
तेच दैववान आहेत, भाग्यवान आहेत. पण आज महाराज लोक वारी पंढरपूरला गर्दी असते, पण जवळजवळ 50% लोकांच्या गळ्यात माळा नसतात. म्हणून होय होय वारकरी पाहे पाहे रे पण काय, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. पहिल्यांदा वारकरी व्हा, माळकरी व्हा, मग वारकरी व्हा, आणि वारकरी होऊन मग तू पंढरी पहा. आणि पंढरी पाहिलं तर तो भाग्यवान आहे, भाग्याचा आहे. बराच विचार आहे. भाग्यवंत म्हणू तया शरण गेले पंढरी राया. वारकरी कारण ज्ञान काया वाचा म्हणे जीवे सर्वस्व उदार. कायिक वाचिक मानसिक सेवा महाराज या वारीमध्ये होते. अवघड आहे महाराज. आम्ही आता अयोध्या पंचकृषी केली, लय अवघड आहे महाराज. स्वल्प वाटे चला जो अभंग घेतला, पण वाट खूपच अवघड होती, खूप त्रास झाला, पण देवाच्या कृपेने चांगलं झालं. मग ते वारकरी भाग्यवान आहेत की जे पंढरी देखती. ते काय करतात रस्त्यानं वारकरी? नुसते काय पदोपदी विठ्ठल वाचा तया कैचा संसार. पदापदावर पावला पावलावर विठ्ठलाचं वाणीनं ते महाराज स्मरण करतात. कोण आहे विठ्ठल? विदा ज्ञानेन ठाण शून्यांना ती गृह्णाती. ज्ञान विज्ञान हिनानाम दर्शनास्ते भवेन्मुक्ती. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. असा असणारा श्री विठ्ठलाचं ते नाव घेतात. असं असल्यामुळे तया कैचा संसार. त्यांना जन्म मरण नाही. दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती. त्यांना जन्म मरण नाही. दोष पळाले पळाले पैलाले हरिदास. पैल म्हणजे चंद्रभागेच्या पलीकडे किंवा मरणाच्या पलीकडे. जे ज्ञानोबा म्हणतात ते मरणायलीचं खडे मज मिळून गेली पुढे. ते मावगी ते आणग्याकडे जातील की त्या पद्धतीनं ते पैल तीराला म्हणजे मोक्षाच्या पहिलीकडे पोचलेले आहेत. किंवा पैल पलीकडे जर आपण चंद्रभागेचं असं जरी घेतलं तरीही तेही घेतलं तरी काही अडचण नाही. दोष पळाले पळाले कारण काय महाराज? अवघिया संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी. किंवा काय चंद्रभागेचं आपण दुरून दर्शन केलं तरी महाराज सर्वच्या सर्व तीर्थ चंद्रभागेच्या. आणि त्या पंढरपूर क्षेत्राचं भूमीचं महात्म्य हे आहे. त्या पंचकोशीमध्ये सुद्धा दोष राहत नाहीत. तुकोबारायांचा दोष पळाले पळाले. प्रेम भाते भरले अंगी निर्लज्ज रंगी नाचती. प्रेमाचं भातकं महाराज भातुक त्यांच्या अंगामध्ये भरलं आणि निर्लज्ज होऊन था 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 करत ते नाचतात. कारण आनंद तेथेचा मुकया शिवाच्या बहिरे कती कानी रे. आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय तुका मने वृद्ध होती तरणी रे. नाचत जाऊ. त्या भगवान परमात्म्याच्या गावाला जाताना महाराज वारकरी निर्लज्ज होऊन नाचतात. आणखीन काय करतात ते? गोपीचंदनाची ओटी तुळशी कंठी मिरवती. गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा हार मिरवती गळा रे. आणि तुकोबाराय म्हणतात दुर्बळा या शक्तिहीना त्याही जना पुरता. जे दुर्बळ आहेत शक्तीहीन आहे त्याही जना असे लोक आहेत. त्या लोकांनासुद्धा तो पुरता होतो, संपूर्ण समग्र आहे. कारण महाराज पुंडलिकरायानं वरस तसा मागितला. काय मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. अशा लोकांकरता तो समग्र आहे, संपूर्ण आहे. तुका म्हणे देवचित्ती मोक्ष हाती रोकडा. जो देव ज्याच्या चित्तामध्ये आहे महाराज त्याच्या हातामध्ये मोकळा मोक्ष हा रोकडा आहे, प्रत्यक्ष आहे, साक्षात आहे. कारण महाराज काय साठविला हरी जी हृदय मंदिरी. त्याची सरली येर झार झाला सफल नामा म्हणे त्याचा जन्म सफल झाला. वंश उद्धरीला धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. असे ज्या संतांनी ज्याला हृदयामध्ये साठवलं त्याला साक्षात मोक्ष प्राप्त होतो. पुढचा अभंग स्थितीपर आहे. ऐशी ठावी वर्मे तरी सांडवलो भ्रमे, सुखे नाचतो कीर्तनी नाही आशंकित मनी. ऐशे आले हाता बळ तरी गेले चिंता, सुख येथे आले तरी नाही आणि कांची उरी. ऐशे केले देवे पुढे काहीच न व्हावे, तुका मने मन आता झाले समाधान. ऐशी ठावी वर्मे. तुकोबारा म्हणतात माझ्या हाती ते वर्म आलेला आहे. त्या वर्माचा त्या परमात्म्याचा मला अप्रोक्ष दृढ साक्षात्कार झाला असल्यामुळे जो भ्रम तुका म्हणे अहम ब्रह्म काय आड येऊन यदि भ्रम
जो मला भ्रम होता तो भ्रम माझा सर्व निघून गेलेला आहे. त्या भ्रमापासून मी सांडवलं, मुक्त झालो, कारण त्या ब्रह्माचा मला अप्रक्ष दृढ साक्षात्कार झालेला आहे. वर्म महत्त्वाचा आहे महाराज. वर्म चुकलं तर फेरा पडल्याशिवाय राहत नाही. मारुती बाबा सांगतात, एका मोठ्या मशीन, त्या कारखान्याची मशीन बंद पडली. जपानवर कारागीर बोलावला महाराज, आणि तो कारागीर जपानहून आला. त्यानं एकच ठोका टाकला महाराज, सर्व मशिनरी चालू झाल्या. त्याला 1,00,000 रुपये दिले. हा म्हणे, दुसरा जो नोकर होता तो म्हटली 100 फटके मारले, मला 100 रुपये. यानं एक फटका मारला, याला 1,00,000 रुपये. कारण वर्म महत्त्वाचा आहे. ते वर्म आमच्या ठाया आला आहे. ते ब्रह्माचा अप्रक्ष दृढ साक्षात्कार मला झाला. त्यामुळे मी या भ्रमापासून काय मुक्त झालो. मला हे बंधनची नाही ठावे महाराज. बंधन माणसाला कळावं. गुरुदेव बाबा सांगतात, एका माणसानं उंदीर पकडला म्हणे. उंदीर पकडायचा असतो. उंदीर पकडण्याकरता काय करायला जातो, पिंजरा आणावा लागतो, आणि त्या पिंजऱ्यामध्ये ब्रेड पकोडा वगैरे ठेवावा लागतो. आणि तो उंदीर महाराज त्या ब्रेड आणि पकोडा पोंगा पंडित. आता महाराज लोक काय, आमच्या अकोल्यामध्ये ते आलू पोंगा निघाला, आलू पोंगा. लोक आलू पोंगा खातात. ते पकोडा खायला गेला महाराज तो उंदीर, आणि आतमध्ये जाऊन बंधनात अडकला. 3 दिवस जरी राहिला तरी महाराज ब्रेड सोकून जाते, पकोडा सोकून जातो, तो पोंगा पंडितही सोकून जातो, आणि उंदीरही सोकून जातो. का? कारण त्याला माहीत आहे आता बंधनात मी अडकलो. पण तुकोबारा म्हणतात, त्या मला बंधनच राहिलेलं नाही, या भ्रमापासून मी सांडवलो, सुखी. मग आता काय करतात, याला म्हणतात ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती. सुखे नाचतो कीर्तने, नाही आशंकित मनी. आता मी कीर्तनामध्ये सुखानं नाचतो, आणि माझ्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचा संशय विपर्यास कुठलाच राहिलेला नाही. आशंकित मनी, माझ्या मनात संशय राहिलेला नाही आहे. ऐसे आले हाता बळ, तरी गेली चिंता. तुकोबारांत असं बळ मला प्राप्त झालं. मला ब्रह्माचं अप्रक्ष दृढ साक्षात्कार झाल्यामुळे त्या ब्रह्माचं काय सगुणाचं दर्शन झालं, निर्गुणाचा साक्षात्कार, असं बळ मला प्राप्त झाल्यामुळे माझ्या जीवनातली चिंता निघून गेलेली आहे. काय चिंता, काय चिंता नाही गावी विष्णुदासाची या. असे जे आहे ती चिंता सर्वच्या सर्व माझी निघून, हरी आला हाता मग कैची भय चिंता. म्हणून तुकोबार, सुख येते आले तरी नाही अनेकांची उरी. हे जे सुख आहे महाराज, हे सुख आहे ब्रह्मसुख, आणि हे ब्रह्मसुख मला प्राप्त झाल्यामुळे या ठिकाणी लौकिक जे सुख आहे, अनेकांची उरी, या ठिकाणी अवशेष शिल्लक राहिलेलं नाही. मला विशेष सुख प्राप्त झालं, ब्रह्मसुख प्राप्त झालं, आत्मसुख प्राप्त झाल्यामुळे हे लौकिकातलं सुख या ठिकाणी अवशेषही राहत नाही, बाकी राहत नाही, शिल्लक राहत नाही. तुका म्हणे उरी, आता त्या ठिकाणी कुठलीच उरलेली नाही. ऐसे केले देवे पुढे काहीच न व्हावे. असं मला जे केलेलं आहे ते माझ्या पांडुरंगानं केलेलं आहे, आणि पुढे काहीच आता मी विशेष स्थितीला प्राप्त झाल्यामुळे काय असते, आणि आता त्याच्यामुळे मला कुठलंच काही व्हावं वाटत नाही, असं तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे मन आता झाले आता माझं मन समाधानाला, शाश्वत समाधानाला, शाश्वत शांतीला प्राप्त झालेलं आहे महाराज. काही लोकांचे नावं समाधान असतात, पण समाधान असेल असं नाही महाराज. एकानं हॉटेलचं नाव, गुरुदेव मारुती बाबा हॉटेलचंच नाव समाधान हॉटेल. एक खटाळ गिराईक गेलं, बाबा म्हणतात, हे काय गरम आहे तुझ्याकडे? ते म्हणे वडापाव. अरे वडापाव का गरम असतो का? अजून काय गरम आहे? भजे गरम आहे. आणखीन काय गरम आहे? अजून काही अरे याच्यापेक्षा काय गरम? महाराज संतापला दोघ, अजून काय गरम आहे? तो म्हणे आता माझ्या हॉटेलमध्ये कोळशे गरम आहेत. बाबा म्हणतात ते खटाळ गिराईक, जा म्हणे 2 डिश घेऊन ये. त्याला वाटलं नेमकं करतो तरी काय. पण ते खटाळ गिराईक महाराज खिशामध्ये हात घातला, पॉकेटमधून सिगारेट काढली. महाराज ओढू नये, नाव घेऊ नये. त्यानं 2 सिगारेट काढल्या म्हणे, आणि 2 याच्यावर महाराज पेटवल्या, आणि दोन्ही ओढत बाहेर निघून गेला. समाधानाचं काय झालं? नाव जरी समाधान असलं तरीही त्याला समाधान असेल असं नाही. तुकोबारा म्हणतात, आता माझं मन शाश्वत रम्य समाधानाला प्राप्त झालं. पुढचा अभंग आहे अद्वैत प्रकरणातला आहे. चित्ते बैसले चिंतन नारायण नारायण, न लगे गोड काही आता, अनेक दुसरे सर्वथा, हरपला द्वैत भाव, तेने देहची झाला वाव. तुका म्हणे आम्ही झालो निष्काम एकामी. तुकोबारा म्हणतात,
माझ्या चित्तामध्ये नारायण बसले. चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण चित्ती नारायण बैसले. चित्ती चिंतन नारायण बैसले. 2 दुरुक्ती इथं दुरुक्ती केलेली आहे असं वाटते. विप्सा नावाचा दोष आहे शास्त्रामध्ये. दुरुक्ती नावाचा दोष असतो, त्याला विप्सा असं म्हणतात. पण काही ठिकाणी दुरुक्ती नावाचा दोष लागत नाही महाराज. आदरात दुरुक्ती ही, ज्या ठिकाणी आदर आहे त्या ठिकाणी दुरुक्ती नावाचा दोष. या मग आपण जर एखाद्याकडे गेलो, या 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 महाराज बसा 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 बसा, दुरुक्ती आहे. पण आदर आहे. अभ्यासात दुरुक्ती ही, तिथंही दोष लाग. जी ओ डी गॉड, जी ओ डी गॉड. ज्ञानोबापर्यंत हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ही अभ्यासांगानं दुरुक्ती नावाचा दोष लागत नाही. विधी सांगताना किंवा घाईमध्ये दुरुक्ती नावाचा दोष नाही महाराज. एखादं कुटुंब निघलं लग्नाला, तेवढ्यात रेल्वे आली, यानं लांबून पाहिलं बायको, अगं चल 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 अगं चल चल पळ 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 तिथं दोष लागत नाही. घाई सांगताना दोष बराच विचार आहे. अर्थ भिन्नत्वा दुरुक्ती ही, काम नाही काम नाही, काम म्हणजे धंदा, काम म्हणजे इच्छा, हा दुरुक्ती नाव. विधी सांगताना दोष लागत नाही. ते मुस्लिम धर्मामध्ये महाराज लग्न करायच्या आधी विचारतात, कबूल? ते म्हणते कबूल कबूल कबूल, झाला विवाह पक्का. आता त्याला सोडचिठ्ठी द्यायची, तलाक तलाक, हा तलाक त्यांचा विधी आहे, ते जाऊ द्या. आपल्याकडे नाही का, गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ते, दुरुक्ती नावाचा दोष लागत नाही. या ठिकाणी निश्चयानं सांगतात महाराज. आता एखाद्या वर्षी पांडुबाची तारीख घेतली, त्या वर्षी येणं झालं नाही, पण दुसऱ्या वर्षी ते लोक कार्यकर्ते भेटले, महाराज यावर्षीसुद्धा ये जा, जरूर 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 येईल. याला निश्चय म्हणतात. भगवान तुकोबाराय म्हणतात, निश्चयानं सांगतो की माझ्या चित्तामध्ये नारायणाचं चिंतन बसलेलं आहे. चित्तामध्ये मी वरूनही चिंतन करतो. आणि काय असते कधी कधी महाराज, वरून आपला हरिपाठ होतो पण आपलं मन कुणीकडे असते सांगता येत नाही. पण माझ्या वरूनही मी नारायणाचं चिंतन करतो आणि माझ्या चित्तामध्ये नारायण बसलेला आहे. सामान्य रूपानं तो एरवी सर्वांच्या हृदयदेशी तो आहेच, पण विशेष रूपानं मी नारायणाचं चिंतन करतो. नरस्य ऐनम नारायणम, बरंच आहे ते नाथ महाराजांनी. नार म्हणजे पाणी, पाण्याच्या ठिकाणी राहतो तो नारायण, किंवा सर्वांच्या हृदयामध्ये राहतो तो नारायण माझ्या चित्तामध्ये विशेष रूपाने बसलेला आहे. त्याचं विशेष मी चिंतन करतो. त्यामुळे काय झालं, न लगे गोड काही आता, अनेक दुसरे सर्वथा. आता मला काहीच गोड लागत नाही आणि अनेक दुसरे सर्वथा काही नेणे, मी दुसरं मुळीच काही जाणत नाही, असं तुकोबाराय सांगतात. हरपला द्वैत भाव तेने देहची झाला वाव. माझे जे भेद आहे 5 प्रकारचे भेद, सर्व द्वैत माझा निघून गेला. ज्ञानोबाराय सांगता, उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा. माझा द्वैत भाव निघून गेलेला आहे, हरपून गेलेला आहे. आणि त्यामुळे काय झालं, देहची झाला वाव. हा जो देह आहे हा मिथ्या झालेला आहे, वाव झालेला आहे, खोटा ठरलेला आहे, असं श्री तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे आम्ही झालो निष्कामये कामी. तुकोबाराय म्हणतात, आता आम्ही आदरार्थी बहुवचन आहे, आम्ही किंवा मी किंवा असणारे सर्व संत. या ठिकाणी निष्कामये कामी, ते निष्काम म्हणजे कर्तव्यरहित झालेले आहेत, आपलं निरीच्छ झालेले आहेत. आणि कामी म्हणजे इच्छेविषयी, शब्दादी विषयापासून काय काम नाही काम नाही, त्यांच्यातला जो झालो पायी रिकामा. तुकोबारायांतात आम्ही आता या कामाविषयी, इच्छा, बाबांनी परवाच्या दिवशी इच्छा शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. महाराज बाबांना सर्वच्या सर्व अभंग कीर्तनपर प्रकरणातले आले, भास्कर बाबांना. मला असं वाटते ती कीर्तन करत नाहीत, पण देवाची इच्छा आहे का काय माहिती. बोधे बाबा नंतर श्री गुरु बाबाच आहेत महाराज. काय त्यांचा मूळच महाराज शिक्षकी बाण आहे. त्यात संस्थे काय अभूतपूर्व पाठ सांगतात महाराज. पूर्वी आता सुरू ज्ञानेश्वरीचं चिंतन इथं व्हायचं, बाबाचा एकही बॉल खाली जात नव्हता महाराज, चौकार षटकार. आणि अजूनही इथलं सर्वात सुंदर काय, कालच्या सत्राला मी मुकलो या चिंतनामुळे, पण बाबाची खूपच सुंदर सांगतात. इच्छा शब्दात त्यांनी इच्छा, मला कुठल्याच प्रकारची इच्छा राहिलेली नाही, कामना राहिलेली नाही. पुढे सांगतात, आता देवाशी भांडण करतात. नव्हे परी म्हणवी दास, काही निमित्तास मूळ केले. तुमचा तो धर्म कोण हा पण विचारा. नाही शुद्धाचरण परिचरण चिंतितो. तुका म्हणे पांडुरंगा,
ऐशे कागाने नाही नव्हे परी म्हणवी दास. तुकोबारा म्हणतात मी दास नाही बाबा, पण काय करावं, काहीतरी निमित्त तुझी भेट व्हावी, काहीतरी मूळ तुकोबारा म्हणतात काहीतरी आश्रय भेटावा, मी निमित्त केलेलं आहे तुझ्या भेटीचं, मी दास नाही. नवे दास परी परी हा झाला से नव्हे दास खरा, परी हा झाला शे डांगोरा. तुकोबारा त्या निर्याण्याच्या अभंगामध्ये म्हणतात ना, नवे दास परी मी असे उदास. तुकोबारा म्हणतात मी दास नाही, पण काहीतरी निमित्तानं मी तुला मूळ आश्रय, मी तुझ्या काहीतरी निमित्त तुझं मला भेट व्हावी याचा मी आश्रय केलेला आहे. कारण दास सोपं नाही आहे महाराज. बाबा 6 प्रकार सांगतात दासाचे. अनुकूल्यस्य संकल्प हा, प्रातिकूल्यस्य वर्जनात, रक्षेशी विश्वासा, 6 प्रकार त्या ठिकाणी सांगतात. आणि दास होणं महाराज सोपं नाही. त्या श्री व्यास महर्षीसुद्धा दासाची व्याख्या सांगतात. जीवंतोपि पंचामृतः व्यासेन परिकीर्तितः, दरिद्रो व्याधितो मूर्खः प्रवासी नित्यसेवकः. मी दास तुकोबारा म्हणतात नाही, पण काहीतरी तुझी भेट व्हावी याचा मी आश्रय केलेला आहे. तुमचा तो धर्म कोण हा आपण विचारा. तुमचा कोणता धर्म आहे भगवान परमात्मा, ते आपणच तुम्हाला स्वतःलाच तुम्ही विचार करा. कारण तुम्ही कोण आहात, तुमचं कर्तव्य काय आहे देवा, तुमचा धर्म काय आहे हे तुम्ही स्वतःला विचारा. नाही शुद्ध आचरण परिचरण चिंतितो, माझं आचरण शुद्ध नाही, मी तो अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी. काय तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी, नाही ऐकिले गायले गीत, माझं आचरण शुद्ध नाही देवा. पण काय करू, मी तुझं चरण चिंततो, तुझ्या चरणाचं चिंतन मी करतो. तुका म्हणे पांडुरंगा ऐशे का गायने नाही. तुकोबारा हे पांडुरंगा, हे पांडुरंग, बरेच व्याख्या आहेत, बऱ्याच विचार आहे. कुराळे माऊली नेहमी सांगतात पांडुरंगाची व्याख्या. म्हणे इकून जाताना गाई चारायला गेला, जाताना महाराज हा भगवान परमात्मा पुढे, गाई याच्या पाठीमागं. आणि बरंच विचार आहे. आता गायच राहिल्या नाहीत महाराज, जवळजवळ 64% जनावरं भारतातले कटलेले आहेत. या देशामधला हा देश महाराज, आता जाऊ द्या आपला तो काही विषय नाही, पण कृषीप्रधान देश आहे. आणि इथले जनावरं गुरंढोरं महत्त्वाचे आहेत. आता गाई वासरं जनावरं राहिले ते गोशाळेमध्येच फक्त महाराज. लोकांच्या घरी गाईची सेवा, जनावराची, बैलाची, आळंदीत एकतरी बैल दिसतो का महाराज? दिसला तर तो पटा करता दिसतो. गाय कुठं आहे बैल महाराज आळंदीत? गाईची सेवा तर भगवान परमात्मा पुढे, गाई पाठीमागं. पण येताना मात्र उलट व्हायचं. ज्या गाईची वासरं घरी असायची त्या गाई पुढे आणि भगवान मागे. आणि तिथली धूळ महाराज, आता आम्ही अयोध्येला गेलो, सर्व पांढरी माती आहे, टोटल पांढरी माती आहे महाराज अयोध्येची. तसं ती वृंदावनची माती देवाच्या तोंडावर उडायची आणि तो असणारा सावळा, ते माती पांढरी, त्यामुळे तो पांडुरंग दिसायचा. असा असणारा हा भगवान पांडुरंगा ऐशे कागा हे देवा, तुम्ही हे का नेना, तुम्ही जाणत नाही देवा. चतुरा तो शिरोमणी, अरे देवा तू सर्वांना काय, तुला काय जाणू शकत नाही महाराज देवा, सर्वच तू जाणता आहे. म्हणून माझ्यावर तुम्ही दया करा असं तुकोबारा सांगतात. व्यापिले सर्वत्र बाहेरी भितरी अंतर, ऐशे गोविंद गोविले, बोले नवजाय बोलिले, संचिताची होळी करोनी जीव घेतला बळी. तुकया बंधू म्हणे नाही आता संसारात उरी काही. आता तुकाराम महाराजांच्या बंधूचा अभंग आहे हा, कान्होबारायाचा महाराज. काय दोघा भावांचं प्रेम महाराज. आमची कोणी तरी मुखातून ऐकलं होतं मी, जसं ज्ञानोबारायादी भावंड ब्रह्मा विष्णू महेशाचे अवतार आहेत, तसे तुकोबारांचे तिन्ही भावंड पहिले जे असणारे सावजी महाराज हे भगवान शंकराचे अवतार आहेत, तुकोबारा भगवान विष्णूचे अवतार आहेत आणि कान्होबारा हे ब्रह्माचा अवतार आहे, असं एका मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकलं. एक कान्होबारायाचा अभंग आणि देवाशी संवाद करतात. व्यापिले सर्वत्र बाहेरी भितरी अंतर, या देवानं महाराज सर्वत पानिपादंत सर्वतोक्षी शिरोमुखम, हा सर्वत्र व्यापलेला आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. हा असा असणारा विठ्ठल मनात कणाकणात क्षणाक्षणामध्ये व्यापलेला आहे. तो माझ्या आतही आहे आणि बाहेरही आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. हा विठ्ठल हा भगवान परमात्मा व्यापकता आहेच, पण माझ्या आतही आहे, भीतरी बाहेरही, आत आहे बाहेर आहे असं कान्होबाराय सांगतात. ऐशे गोविंदे गोविले, बोले नवजाय बोलिले.
कानोबाराय म्हणतात, ऐशे गोविंदानं मला गोवलेला आहे, मला गुंफून टाकलेला आहे. जशी ती गवळण म्हणते, हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, मी काहीच केलं नाही, त्यानंच माझं चित्त हरण केलेलं आहे. तसं कानोबाराय म्हणतात, या गोविंदानंच मला गोविलं. गोनाम बरंच विचार करतात. गोनाम इंद्रिय, गोनाम गामहा पृथ्वीमाता, गोनाम वेदाहा, गोनाम गावा गाय, 4 प्रकार गोविंद गोशब्दाचे केलेले आहेत शास्त्रामध्ये. तसं या गोविंदानं मला गोवलेलं आहे. आणि मला ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर आता हे बोलण्यासारखं नाही आहे. काय बोलावं महाराज, हे शब्दानं सांगण्यासारखं नाही, नवजाव बोलिले, याचा अनुभव मी घेतलेला आहे. तशी ती गवळण म्हणते ना, हरले माझे चित्त, हरले माझे चित्त. तर तुकोबाऱ्यांदा तुका म्हणे, निवांत राहे, पाहिले पाहे परतोनी. आता तू कोणाशी बोलू नको, ज्या भगवान परमात्म्या तुला आत्मसाक्षात्कार झालेला आहे त्याचाच तू परत परत आत्मसाक्षात्कार करून घे. तर तसंच ना कानोबाऱ्यांचा आता हा विषय बोलल्या जात नाही, बोलू शकत नाही. काय केलं या देवानं आणखीन, संचिताची होळी करोनी जीव घेतला बळी. जे संचित आहे महाराज, संचित क्रिया प्रारब्ध क्रियमान सर्वच्या सर्व त्यानं होळी केलेली आहे. होळी हा शब्द वाक्प्रचार आहे. याचं जीवत्व बाधित केलेलं आहे. हे भगवान म्हणायचा सर्वनाश त्यानं होळी केलेली आहे, सर्वनाश केलेला आहे. संचिताचा देवानं सर्वनाश केला, करुणी जीव घेतला बळी. या संचिताची सर्व नष्ट केलेला आहे, सर्वनाश केलेला आहे. आणि जीव घेतला बळी, बळी हा सुद्धा महाराज याचासुद्धा वाक्प्रचार आहे. भगवान काय कानोबाराय म्हणतात, जीव घेतला बळी म्हणजे जीवित्व माझं बाधित केलेलं आहे, हा सुद्धा वाक्प्रचार आहे. तुकया बंधू म्हणे नाही, आता संसार उरी काही. तुकोबारायचे बंधू कानोबाराय म्हणतात, आता या ठिकाणी संसाराला उरी म्हणजे आश्रय जागा राहिली नाही, कारण तो सर्वत्र व्यापून भरलेला असल्यामुळे नश्वर असणारा संसार, नष्ट होणारा संसार, याला कुठल्याच प्रकारची आश्रय उरलेला नाही. आम्हापाशी सरे एक शुद्ध भाव, चतुराई जाणीव न लगे कळा. सर्व जाणे माझा स्वामी पांडुरंग, तया अंग संग गोपाळांसी. तुका म्हणे कर्मे धर्मे, नये हाता तयावरी सत्ता भाविकांची. तुकोबाराय हा उपदेश प्रकरणातला भंग. आम्हापाशी सरे एक शुद्ध भाव, भगवान परमात्मा म्हणतात, माझ्याजवळ एक शुद्ध भावच पाहिजे. चतुराई हुशारी चालत नाही, जाणीव चालत नाही, शहाणपण, न लगे कळा विद्या किंवा युक्ती ज्ञान माझ्यापाशी चालत नाही, सरत नाही, मान्य होत नाही. मग तुमच्यापाशी काय सरत होते देवा, तर शुद्ध भाव, शुद्ध ज्याचा भाव झाला, देव नाही दुरी त्याला. किंवा ज्ञानोबाऱ्यांतात, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. आणि भावाची कारण भावेन देव कलया नरेंद्र, हा धनेन कांता कपटेन शत्रू. विचार करायला वेळ नाही. शुद्ध भाव ज्याचा झाला, तुकोबाऱ्या म्हणतात, त्या देवाजवळ देव म्हणतात की मला जाणीव चालत नाही, शत्रुही चालत नाही. सर्व जाणे माझा स्वामी पांडुरंग, हा भगवान परमात्मा सर्वच्या सर्व जाणणारा आहे, सर्वज्ञ आहे महाराज तो. काही लोक सांगतात, काही लोक तज्ज्ञ असतात, काही अज्ञ असतात, काही सर्वज्ञ कल्प आहे. हा भगवान परमात्मा सर्वज्ञ आहे. अज्ञ लोक तुम्ही, आम्ही अज्ञ लोक. सर्वज्ञ एखादा तज्ज्ञ, एखादा डॉक्टर, मारुती बाबा सांगतात डॉक्टर साहेब इथं आहेत, पण हे डॉक्टर सोडून दवाखान्यात गेला एक पेशंट, डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं. तो म्हणे, डॉक्टर साहेब माझा डोळा दुखते, झोपा म्हणे. चला, आता ते डॉक्टरची प्रक्रिया असते. तुमचा कोणता डोळा दुखते म्हणे, माझा डावा डोळा दुखते. अहो म्हणे, मी डाव्या डोळ्याचा आहे स्पेशालिस्ट नाही, मी उजव्या डोळ्याचा आहे स्पेशालिस्ट आहे. सर्वज्ञ नाही महाराज, तज्ज्ञ आहेत ते आहे, डाव्या डोळ्याचे तज्ज्ञ असतात. पण मात्र सर्वज्ञ कल्प हा भगवान वेद आहे, पण जवळ भगवान परमात्मा सर्वज्ञ आहे. म्हणून तू काय जाणत नाही, सर्व जाणे माझा स्वामी पांडुरंग माझा जाणतो. तया अंग संग असणारा गोपाळांशी. काय महाराज, काय त्या देवाचं प्रेम. गवळीयाची ताक पिरे, कोण पोरे चांगली. त्या गोपाळांशी महाराज, त्याला त्यांचं गोपाळांना त्याचा अंगसंग आहे. तुका म्हणे कर्मे धर्मे नये हाता. तू भगवान तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे कर्म म्हणजे व्यावहारिक कर्म. धर्म काय, धर्मे नये हाता. वैदिक असणारं सकाम कर्म, सकामरूपी कर्म असणारा धर्म त्याच्या ठिकाणी हाताला येत नाही. तयावरी सत्ता, त्या लोकांना तो हाताला येत नाही. व्यावसायिक कर्म किंवा वैदिक सकाम कर्मानं तो आपल्या हाताशी येत नाही.
तर तयावरी सत्ता भाविकांची, भाविक लोकांची, भाविक विश्वासी तुका म्हणे न म्हणत्यासी भावके कारण महाराज भावके वशमे भगवान. भगवान पण जाऊ द्या, हे काही कथा नाही. त्या भगवान परमात्म्यावर भाविकांची सत्ता आहे असं तुकोबाऱ्या सांगतात. प्रीती करी सत्ता बाळा भीती माता पिता, काय चाले त्याशी बळ आळी करिता कोल्हाळ. पदरी घाली मिठी खेदी मागे पुढे लोटी, बोले म्हणाले तुका म्हणे तुका साईले विठ्ठले. हा देवाशी सलगी प्रकरणातलाच अभंग आहे. तुकोबाऱ्या सांग प्रीती करी सत्ता बाळा भीती माता. बाळा प्रीती करी सत्ता, आईवडिलावर तो प्रेमाची सत्ता करतो आणि त्यामुळे भीती माता पिता, त्याच्या विरुद्ध काही होऊ नये म्हणून आईवडील घाबरतात महाराज. आता तर अवघडच झालं, आईवडील मुलांपासून इतके कंटाळले महाराज आईवडील, काय सांगा. एकटंच असते महाराज. एकटं असल्यामुळे, कारण लोक खूपच सुशिक्षित झाले. एक मूल सुगंधी फूल. आम्हाला म्हणतात महाराज, लोक शिकवतात हम दो हमारे दो. आमचं हम दो हमारे दोन, हम दो हमारे 50 तिकडे, आमच्याकडे हम दो हमारे दो. आणि महाराज ते आम्हाला सांगतात रामाचं सांगतात. राम लव आणि कुश, त्यांचा संसार खुश. मी म्हटलं भगवान श्रीकृष्णाचं सांग रे बाबा. 16,108 आणि एकेकीला 10 मुलं कॉल्क्युलेशन करत बसा, मेळ लागत नाही. पण मग हे का मुलं महाराज खूपच हट्टी झाले महाराज. जाऊ दे आता, तो पांडुरंग भावाचा विषय आहे. बाबांनी कालच सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रापासून खरंच महाराज पांडुरंग भाऊ क्रांतिकारी लोक आहेत महाराज. हे सारेच्या सारे क्रांतिकारी आहेत महाराज आपले. निकम बाबा काय महाराज, किती मोठी क्रांती. भाऊसाहेबांनंतर जे काम सध्या संप्रदायाचं चाललेलं आहे आपले भागवत महाराज, निकम बाबा, पांडुरंग बाबा, हे सर्व महाराज नवनाथ सारे दिव्य आहेत लोक महाराज आपले. प्रीती करी, मग ते बाळ त्या आईवर प्रेमानं सत्ता करते आणि आईवडील घाबरून असतात महाराज त्या मुलाला. कारण त्याच्या विरोधात जर काही केलं ते त्याला घाबरून असतात. काय चाले त्याशी बळ आळी करिता कोल्हाळ, त्यांचं काय बळ चालते महाराज. आळी म्हणजे त्याचा हट्ट. आता सांगितलं तिने हट्ट. करिता कोल्हाळ, ते इतका आक्रोश करत आहे महाराज, पाहिजे म्हणजे पाहिजे, नाहीतर जमिनीवर गडबड लोळतंय महाराज ते मुलगा. पदरी घाली मिठी खेदी मागे पुढे लोटी, पदराला ते मिठी घालते महाराज. खेदी मागे पुढे लोटी मारा. आता बरं पूर्वीचा काळ पदर असा शब्द आला. आता पदर, आपल्याला तो पदर मिळाला. आता जीन्स पॅन्टवाली असली तर कसा पदर राहिलो. पदरी घाली मिठी, पदर ओढतोय, खेदी मागे पुढे लोटी मारा. पदर धरतो आणि त्या पदराला मागे पुढे ओढतो महाराज. जीन्स पॅन्ट नाही ओढता येणार ना. पूर्वीचा दृष्टांत आहे हा. पदरी खेदी मागं पुढे लोटते महाराज त्या आईला, तरी आई काहीच करत नाही. तुकोबार आणतात बोले म्हणाले. असं जर म्हटलं तर महिलांवर अन्याय आहे महाराज. किती त्या एक बोलले मंत्री महाराज, मंत्र्याची गच्छंती केली आहे माता मावल्यानं. जाऊ द्या, शासनाला सांगावं लागते कसे घालावे कपडे म्हणून सांगितलं. का ती मुलगीच मला म्हटली होती मारा, कपडो में क्या पडा आहे. तुकोबार आणतात त्याच्या मनात आलं तसं बोलतंय महाराज. बोले मना आले, जसं वाटेल तसं. महाराज किती शिव्या देतात महाराज लहान मुलं. एका डॉक्टरकडे गेला महाराज एक मुलगा, त्याला इंजेक्शन दिलं, इतकं शिव्या द्यायला लागलं डॉक्टर साहेबांना, काही विचारूच नका महाराज. तसं ते आईवडिलांना शिव्या घालते. पण तुकोबाऱ्या म्हणतात तुका विठ्ठले साईले, जसं ते मुलगा त्या आई त्या मुलाचं सहन करते त्याप्रमाणे देवा हे विठ्ठला तुम्ही माझं किती सहन केलं देवा. ऐशे निशी 6 ते गुरु आहेत कवने देशी. असं सहन करणारे त्या देवानं विश्वरूपाचं दर्शन मागितलं, लगेच विश्वरूप दर्शन सांगितलं. देवा आवरी जापानी असता व्यस्त हे काळ आवरून घे देवा. लगेच तिथे ज्ञानोबाराने दृष्टांत दिला त्या साडीचा. दुकानदाराकडे गेला साडीच्या दुकानामध्ये. काय उभी आहे ते दुकानामध्ये, ते सर्व साड्या टाकल्या त्या दुकानदारानं. ही आवडते का. आता ते महिलांना त्याच्यातलं ज्ञान असते, कपड्यातलं आपल्याला काहीच कळत नाही महाराज. पण लोक वॉशेबल द्या, ही द्या ती द्या असं विचारतात. आणि ते सर्व साड्या पाहिल्या आणि कोणतीच पसंत आली नाही. मग ते दुकानदार निघून गेल्या बायका. पण त्या साड्या जशा तो आवरून ठेवतो, पहिल्यांदा त्यानं सांगलं की हे विश्वरूप दाखवलं.
त्याला पसंत पडलं नाही, मग ते सर्व विश्वरूप आवरून घेतलं. असा तो भगवान परमात्मा. तसं तुकोबाराय म्हणतात, या देवानं माझं किती सहन केलं काही सांगता येत नाही. पुढे उपदेश प्रकरणातला. आवडीची भेटी निवे चित्त पावे विश्रांती, बरिव्याचा छंद मना नारायण विट, तुळणे काही साम्या पुरे हे तो नुरे येची रुची, तुका म्हणे बरवे झाले फावले हे कळे त्या. तुकोबाराय म्हणतात, आवडीची भेटी निवे. एखादी व्यक्ती आवडीची असते महाराज. प्रेमाची व्यक्ती पाहिल्याबरोबर माणसाचं मन शांत होते. चित्त पावे विश्रांती. मन महाराज चित्त हे विश्रांतीला, समाधानाला, आनंदाला प्राप्त होते. कालच बाबांनी त्या दिवशी सांगितलं, काय आवडी जेत पडे तयाची अवसरी पुढे पुढे, रिगो लागे ते घडे प्रेम असे. त्याच व्यक्तीशी मला वाटते महाराजांनी सांगितलं, त्याच व्यक्तीशी बोला वाटते, त्याच व्यक्तीकडे पाहावं वाटते, त्याचंच गुण ऐका वाटतात. एखादा आवडीचा मनुष्य भेटला की रात्र कुणीकडे जाते कळत नाही महाराज माणसाला. तसं मन माणसाचं शांत होते, आनंदित होते. आणि चित्त हे विश्रांती पावलो, काय विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, किंवा मन निवून जाते. तुका म्हणे निवे तनू. तनू म्हणजे या तिथं शरीर निवते प्राप्त, इथं त्याचं मन शांत होते. बरिव्याचा छंद मना नारायणा विट. जे बर्वे लोक आहे, चांगल्याचा छंद माझ्या मनाला लागलाय, किंवा नारायणा अविट. हे नारायणा, बरिव्याचा छंद हा अतिशय अवीट आहे. किंवा या जगामध्ये बर्व चांगल्यातलं चांगलं महाराज नारायणच आहे. त्या नारायणाचा छंद मला लागला तर ते अवीट आहे. अतिशय महाराज अरुची त्या ठिकाणी होत नाही. अवीट गे माये विटेना. असं असणारं महाराज काय विटे ऐशे सुख नव्हे भक्तिरस. या ठिकाणी महाराज चांगला बर्व्यातला बर्वा भगवान नारायण आहे. आणि त्या नारायणाचा जर छंद चांगल्या लोकांचा छंद लागला, तेच कसं असते महाराज. त्या दिवशी कोणतरी सांगितलं, सुभाषितम बालादपी सुभाषितम ग्राह्यम. एखाद्या लहान मुलांपासून महाराज चांगलं शिकण्याचा प्रयत्न करा. चांगल्या लोकांची संगत करायला पाहिजे. कुसंगती, विसंगती आणि सत्संगती. कुसंगतीचा त्याग, कुसंग सर्वथैव त्याज्यहा. विसंगती हे भोगूनच संपावं लागते आणि सत्संगती माणसाला प्राप्त करावं लागते. चांगल्या गोष्टीचे संस्कार शिबिर आहेत महाराज, पण वाईट शिकवायला काहीच अडचण नाही. तंबाखू खाण्याचं कुठे शिबिर आहे का हो? तंबाखू कसा खावा ते शिबिर नाही. पण तुकोबा म्हणतात, मला बर्व्यांचा छंद माझ्या मनाला लागलेला, किंवा बर्व असणारा नारायणचा अवीट मला छंद लागलेला आहे. मग तुळणे काही साम्या पुरे. त्या नारायणाचा अवीट असणारा नारायणाचा मला छंद लागल्यामुळे त्याची तुलना करण्याकरता ते साम्या नाही, त्याची बरोबरी कोण करणार आहे? हे तनुरे ये रुची. ही जी बरोबरी आहे, ही गोडी आहे, हा जो आनंद आहे, याची गोडी बरोबरी कोणीच करू शकत नाही. तुका म्हणे बर्वे झाले फावले हे कळे त्या. तुकोबा म्हणतात, ज्याला याची गोडी लागलेली आहे, मला ते प्राप्त झालेलं आहे, मला हे बर्व प्राप्त झालेलं आहे, पण हे फावले हे कळे त्या. ज्याला या नारायणाची गोडी लागलेली आहे, या अवीट नारायणाची गोडी ज्याला लागलेली आहे, त्यालाच हे कळेल, असं तुकोबा आहे. मला त्या नारायणाची गोडी लागली, बर्व झालं म्हणतात. आणि ज्याला कोणाला या नारायणाची गोडी कळलेलं असेल, त्यालाच, ज्याला प्राप्त झालेलं असेल, ज्याला अनुभवास आलेलं असेल, ज्याला लाभलं असेल, त्यालाच हे कळणार आहे, इतरांना ते कळणार नाही, असं तुकोबाराय सांगतात. पुढे मागणी प्रकरणातला अभंग आहे. केली याचे दान करा आपले जतन, माझी बुद्धी स्थिर देवा नाही विषयाचा हेवा. भावांतराय अंती अंतरती पाय, तुका म्हणे जोडी आदी अंत नाय आदी अंतरा हो गोडी. केली याचे दान, तुकोबाराय देवाकडे मागणी. केली याचे दान, हे देवा तुम्ही मला जे दान केलेलं आहे ते प्रेमाचं दान केलेलं आहे. आणि या ठिकाणी क्षमाची मागणी मागतात तुकोबाराय. करा आपले जतन, काय अप्राप्तस्य प्राप्ती योग हा, प्राप्तस्य परिपालने क्षमा हा. मला तुम्ही ते प्रेम प्राप्त करून दिलं देवा, पण या प्रेमाचं जतन हे तुम्हीच करायला पाहिजे, असं तुकोबारायची मागणी आहे. का? माझी बुद्धी स्थिर नाही. तुकोबाराय देवाकडे मागतात, आणि देवा माझी बुद्धी कशी आहे? स्थिर नाही. का स्थिर नाही? विषयांचा हेवा. माझ्या बुद्धीला विषयांचा हव्यास लागलेला आहे, विषयांचा लोभ लागलेला आहे देवा, म्हणून माझा हा प्रेमरूपी दिवा कधी मावळेल सांगता येत नाही. माझी बुद्धी स्थिर नाही आणि माझ्या बुद्धीला महाराज विषयांचा हेवा लागलेला आहे.
असं तुकोबाराय सांगतात. भावांतराय अंती अंतरती पाय. तुकोबाराय म्हणतात यदा कदाचित भाव हा जो प्रेम आहे, माझ्या बुद्धीला जर विषयाचा हव्यास लागला आणि माझं मन स्थिर नाही, त्यामुळे काय होते म्हणतात, हे जे प्रेम आहे, भाव आहे, हा प्रेम आहे, या प्रेमाला अंतराय प्राप्त होईल, अडथळा निर्माण होईल. म्हणून अंती अंतरती पाय. जर माझ्या मनामध्ये याच्याविषयी अंतराय निर्माण झाला तर तुझे जे पाय मी जोडलेले आहेत देवा, ते सर्वच्या सर्व अंती अंतरती पाय. तुझे पाय शेवटी त्याचा परिणाम दुरावतील देवा. तुका म्हणे जोडी आधी. त्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन असंच भगवान परमात्म्याला प्रत्येक ठिकाणी म्हणतो ना, देवा मी जे काय माझं जोडीला अशी तू हातीचा दुरी होशी. तेच इथं तुका म्हणे जोडी आधी अंती राहो गोडी. तू मला जो जोडलेला आहे देवा, तू माझ्यापासून अंतरून जाशील. म्हणून देवा एक काम करा, हे जे तुम्ही प्रेमरूपी भातुक मला दिलं ते आधी आता सांभाळा. अंती राहे गोडी, या प्रेमाची गोडी आता माझ्याजवळ आहे, मध्ये माझ्याकडे राहा आणि शेवटच्या काळापर्यंत ही गोडी प्रेमरूपी गोडी माझ्याजवळ राहो. असं तुकोबाराय मागणी करतात. परत मागणीचाच अभंग आहे. थोडं पाणी पिऊ. माझे हाती आहे करावे चिंतन, तुम्ही कृपादान प्रेम द्यावे. मागतिया भांडवल आळवण, नामाशी जतन दातियासी. बाळक धावनी आडरिगे स्तनी, घालावा जननी प्रेमपाना. तुका म्हणे करी कासवीचे परी, आहे सूत्र दोरी तुझे हाती. तुकोबाराय मागणी करतात, माझे हाती आहे करावे चिंतन. माझ्या हातामध्ये म्हणजे हाती म्हणजे माझ्या स्वाधीन तुमचं चिंतन करावं, हे स्वाधीन आहे. मग तुम्ही काय करा, तुम्ही कृपादान प्रेम द्यावे. तुम्ही मला कृपेचं दान द्यावं. कृपा दया या मूर्त स्वरूपम कृपा इति उच्यते. दयेच्या मूर्त स्वरूपाला कृपा असं म्हणतात. त्या कृपेचे बरेच प्रकार आहेत. हस्तकृपा, नेत्रकृपा किंवा शास्त्रामध्ये ईश्वर कृपा, शास्त्रकृपा, गुरुकृपा, आत्मकृपा. तुम्ही माझ्या ईश कृपा करा, कृपादान प्रेम द्यावे. कारण भगवान परमात्मा महाराज सर्व देतो, पण तो तया माझ्या सायुज्याची चाड, तरी तेची पूर्वी कोड. का सेवा म्हणते तरी आड, प्रेम सोय. तो मोक्ष देतो महाराज, पण प्रेम देत नाही. देवा मी चिंतन केलेलं आहे, तुम्ही मला कृपेचं दान, प्रेमरूपी दान द्या. मागतिया भांडवला आळवण, नामासी जतन दातियासी. जो मागणार आहे त्याच्याजवळ भांडवल कोणतं आहे? आळवण महाराज, प्रार्थना, विनवणी. मग विनवणीच एवढं त्याच्याकडे भांडवल आहे प्रार्थनेमध्ये महाराज. प्रार्थना ही सर्व संप्रदायामध्ये, सर्व धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे महाराज. प्रार्थना प्रकृष्टार्थना प्रार्थना, प्रकृष्टेन अर्थना प्रार्थना, प्रकृष्टाय अर्थना प्रार्थना. प्रकृष्टाने प्रकृष्टाकडे केलेली प्रकृष्ट अर्थना, त्याला प्रार्थना असं म्हणतात. मी तुमच्याकडे, कारण तुकोबाराय श्रेष्ठ आहेत आणि भगवान परमात्मा श्रेष्ठ आहे आणि मागणीही श्रेष्ठ आहे. आता तो एक दृष्टांत आहे, पण चला एवढा वेळ घेत नाही. आता डॉक्टर साहेब तो खूप मोठा चांगला दृष्टांत आहे प्रार्थनेविषयी, पण जाऊ दे, आपल्याकडे वेळ संपून जाईल. तुकोबाराय म्हणतात, मागणाऱ्याजवळ एकच भांडवल आहे, ती म्हणजे प्रार्थना, विनवणी. मग आता तुम्ही काय करा, नामाशी जतन दाती. तुमचं नाव जे आहे, तुमचं नावाचं जतन करा देवा. उदार तू हरी, ऐशी कीर्ती चराचरी. देवा तू दाता आहेस, असं तुझं नावाचं जतन कर देवा, असं तुकोबाराय देवाला ठणकावून सांगतात. बाळक धावून आड रेगेस्तनी, घालावा जननी प्रेमपाना. मुलाला महाराज काय असते, आई खेळावरच त्याचं लक्ष असते महाराज. खेळते महाराज, येरे घरात, येरे घर येत नाही महाराज. ज्यावेळेस त्याला भूक लागते महाराज, आईला म्हणते आई, लगेच आईच्या मांडीवर आडवं होतं आणि आडवं झाल्यानंतर ती आई जशी त्या मुलाला प्रेमाचा पाना पाजते महाराज. जननी काय महाराज, जननी, आई, माय, काय शब्द आहेत महाराज. आता हे लोक आपले मम्मी काय जाऊ दे, मॉम काय, डॅड काय महाराज, लई फजिती. महाराष्ट्राची जेवढी हानी झाली महाराज संस्कृतीची, अन्य आता उत्तरेकडे आम्ही 280 किलोमीटर फिरलो महाराज. इतकी संस्कृती, सभ्यता, संस्कारांना गुंफून गेलेला आहे.
आपण भौतिक सुधारणा केली, पण संस्कृती महाराज पायमल्ली केली आपल्या महाराष्ट्रात. बरं, संतभूमी म्हणतोय आपण, पण महाराज संतांनी एवढा छळ सहन केला, पण आपण संतांचं किती उल्लंघन काही महाराज, इतकी असभ्यता वाढली. जाऊ दे, काय महाराज काय ते आता बाबा सांगते मम्मी शब्दाचा अर्थ काय आहे, मॉम शब्दाचा अर्थ काय, जाऊ दे. एक मुलगी महाराज पप्पाला डॅड म्हणायला लागले, डॅडी. त्याने का गं तू मला पहिले पप्पा म्हणायची, पहिले बाबा म्हणा, डॅड का म्हणतो म्हणे. त्याने बाबा मी लिपस्टिक लावली म्हणे. पप्पा म्हटलं की ओटालोट चिटकतात, बाबा म्हटलं की ओटालोट चिटकतात, डॅड म्हणजे मॅचिंग खराब होत नाही. मॉम महाराज जाऊ दे. हे जननी शब्दावर आला काय महाराज, जी उदरातून त्या काय जनन करते ती जननी, काय शब्द, काय तुकोबार आहे महाराज. किती कुठं चाललो आहे महाराज आपण, कुठे अन्वय आहे तुकोबार आहे. आणि आपण याचं कारण आपण समाजापर्यंत पोचलो नाही, याचं दुःखाचं कारण राऊत महाराज ते खरंच आहे महाराज. आपल्याला मी कीर्तन तारीख दिली पांडुरंग भाऊला, ते पांडुरंग भाऊ माझ्याकडे आले, कीर्तन केलं. हे काही हा प्रचार प्रसार नव्हे, ही सेवाही पण नाही महाराज. आता आम्ही तिकडे गेलो ना, ही खरं प्रचाराचं माध्यम आता हेच करावं लागेल आपल्याला. एवढं मोठं विश्वव्यापक महाराज जगाला गवसणी घालणारं तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोचलं नाही, दुःखाची घटना आहे महाराज. आम्ही इतका प्रतिसाद मिळाला आता आम्हाला उत्तरेमध्ये, इतके लोक भाऊक महाराज. हे आहेच तसं आपलं, पण अतिपरिचयात अवज्ञा झाला. फॉरेन रिटर्न आवडते मला वाटते, टाळ पकवाज हे फॉरेनला पाठवावे, मग फॉरेन रिटर्न म्हटलं त्याचं महत्त्व वाढेल असं वाटतंय महाराज कधी कधी. लय खंत आहे महाराज. जननी शब्द आहे कुठं आहे, नामाशी घालावा जननी प्रेम, त्या आईनं महाराज त्याला प्रेमरूपी पाना घालावा. तुका म्हणे करी कासवीचे परी, आहे सूत्र दोरी तुझे हाती. तुका म्हणे कासवाच्या सारखं मला करा, कारण कासवीचे बाळवाळे कृपादृष्टी. आहे सूत्र दोरी तुझी, ही जी प्रेमाची सूत्ररूपी दोरी आहे देवा तुझ्या हाती आहे, म्हणून देवा तू माझ्यावर कृपा कर. काय महाराज किती किती विशिष्ट मागणी तुकोबाराय करतात. पुढे उपदेश परभंगा ह्या 24 वाट दावी त्याचे गेले काय, नागवला जो वारिता जाय. ऐशी मागे ठकली किती, सांगता खाती विषगोळा. विचारोनी पाहे त्यास नवजे जीवा नव्हे नास. तुका म्हणे जो रुसला जीवा, तयाशी केशवा काय चाले. तुकोबारा म्हणतात वाट दावी त्याचे गेले काय. जो वाट दाखवतो महाराज त्याचे काय गेले, कारण या जगामध्ये मार्गी बहुत यासी गेले साधू संत. साधू संत महाराज ज्या वाटेनं गेले तशा वाटा 5 प्रकारच्या आहेत महाराज. कुपंथ, विपंथ, सूक्ष्मपंथ, क्लिष्टपंथ आणि सुपंथ. मला वाटते कुठेतरी कीर्तनात कोणतरी सांगितलं होतं. कुपंथ म्हणजे हे जारण मारण उच्चाटन. विपंथ म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, देवाला न मानणे, हे विपंथ आहे महाराज. देवाला रिटायर करणारा कितीतरी पंथ निघाले, तो विनाशकारणी पंथ आहे. सूक्ष्मपंथ, ज्ञान योग महाराज हा सूक्ष्मपंथ आहे. नाही सॉरी, कर्म आणि योग हा सूक्ष्मपंथ आहे. क्लिष्टपंथ सुरस्यधारा निशिता धृत्या दुर्गमपतस्कवयो वदंती, हा ज्ञानमार्ग क्लिष्टपंथ आहे. आणि भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा हा सुपंथ आहे महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात वाट दावी त्याचे गेले काय. जो चांगला सुपंथ दाखवतो त्याचं काय जाते महाराज. आता बाबा सांगता माइलस्टोन, तो दगड जागारच राहतो महाराज. त्या दगडाचं काही तसं हे काही साधू संत महाराज त्यांचं काहीच जात नाही. व नागवला जो वारिता जाय हे महत्त्वाचं आहे. ज्यानं महाराज ज्यानं लुबाड फसवणूक होणे, जो वारिता जाय म्हणजे याला परावृत्त होणे, जो दूर जाणे आणि संतांनी सांगलेला मार्गानं जाणे, हा तुकोबाराय म्हणतात तो नागवलेला आहे. संतांच्या वचनाप्रमाणे जो वागत नाही, आचरण करत नाही, तो परावृत्त होतो, तो दूर होतो, दूर जाय तुकोबाराय म्हणतात. ऐशी मागे ठकली किती, किती लोक फसले महाराज, काही सांगता येत नाही. किती नेनो किती सांगता खाती विषगोळा. विषगोळा म्हणजे विषयाला सुद्धा विषच म्हटलं महाराज. विषय विषवत्यज, आम्ही विषयाचे सुख येथे वाटे गोळ, पुढे यमदंड अवघड महाराज. विषय सुख आहे हे बोलण्याचे सारखे नव्हे, किंवा प्राकृतात असणारं विष त्यानं जर गोळा खाल्ला तुकोबा म्हणतात तर त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. पण 3रं चरण महत्त्वाचं आहे. विचारोनी पाहे त्यास न वजे जीवा नव्हे नास. विचार जर आपण केला, जो विचारी मनुष्य आहे, सदा विचारे तस्मात जगज्जीव परात्मना, असा जो विचारी मनुष्य आहे तुकोबा म्हणतात
विचारुनी पाहे त्यास न वजे. त्याचं जीवा नव्हे नाश. त्याच्या जीवाचा नाश होत नाही विचारी माणसाचा, आणि त्याच्या परमार्थाचाही नाश होत नाही. पण जे महाराज अविचारी आहेत, कुविचारी आहेत, त्यांचा शरीराचाही नाश होतो, त्याच्या परमार्थाचाही नाश होतो. तुका म्हणे जो रुसला जीवा तयाशी केशवा काय चाले. जो शरीराला रुसलाय महाराज, त्या केशवाचं त्याच्यापुढे काहीच चालत नाही. बराच विचार आहे. तुकोबाराय सांगतात, उपदेश प्रकरणालाच हा अभंग आहे. अनुभवा वाचून सोंग संपादने नवे हे करणे स्वहिताचे. तैसा नको भुलो बहिरल्या रंगे स्वहित त्याची वेगे करुनी घेई. बहुरूपी रूपे नटला नारायण सोंग संपादून जैसा तैसा. कनक झाड म्हणून वंदिले माता परी तेही अर्था न मिळे माझी. पाषाणाचे नाव ठेविले देव आणि का तारी भाव परी तो तैसा. तुका म्हणे त्याचा भाव तारी त्यास अहम भाविनास तोची पावे. अनुभव वाचून सोंग संपादने तुकोबाराय अभंगामध्ये उपदेश करतात महाराज. गुरुवारी शेखर महाराजांनी उपदेशाचे 4 प्रकार केलेले आहेत. प्रभू संमित उपदेश, सुरज संमित उपदेश, कांत संमित उपदेश आणि मित्र संमित उपदेश. प्रभू संमित उपदेश भगवान परमात्मा करतात, मनमनाभ मत बघतो. शास्त्र संमित वेद करतो महाराज. सुरज संमित उपदेश, कांता संमित उपदेश पुराण करतात, आणि मित्र संमित उपदेश संत करतात. या ठिकाणी तुकोबाऱ्या म्हणतात, अनुभव वाचून सोंग संपादने. जे अनुभव आलेला नाही त्याचं सोंग संपादन करतो. नव्हे ते करणे स्वहिताचे. त्याला ब्रह्माचा परोक्ष साक्षात्कार झालेला नाही, त्याचा ब्रह्माशी काही कुठल्याच प्रकारचा संबंध नाही, पण आम्ही ब्रह्मज्ञानी आहो असं तो म्हणायला लागला. त्यानं ते सोंग संपादन केलेलं आहे. पण तुकोबांधा नवे हे करणे स्वहिताचे, हे त्याचं स्वहित या गोष्टीनं. कारण दंबे करी भक्ती सोंग दावजना अंतरी भावना वेगळा आली. दंबे पोट भरी माने जनपरी स्वहित दिशेची ना, म्हणून त्याचं स्वहित होणार नाही. तुकोबारा यामध्ये साधारण उपदेश करतात. असाधारण आणि साधारण असे 2 प्रकार आहेत. असाधारण असा उपदेश करतात. साधकाला सांगतात, तैसा नको भुलो बाहेरल्या रंगा. तसा तू या बाहेरल्या रंगाला, त्याच्या रंगाला भुलू नकोस. काय कर तू, स्वहित तेची वेगे करून घे. तुझं जे स्वहित आहे हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन आहे, आत्मज्ञान. काय ज्ञानोबारांत तई ऐशी दशा येईल पुढे, तर मनाची होईल वेडे. चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान. तू तुझं हित करून घे आता, मागोता येईल फेरा. हे तो न घडे या नगरा. म्हणे तुकया बंधू राम धरा महाराज. आपलं जे स्वहित आहे ते वेगानं करून घे महाराज. कारण काय, माशी पाख पाखडे तव हे सरे. काही सांग आता काय तुकोबारांचा बहुता दिवसा फेरा आला या नगरा. आता परत हा मनुष्य जन्म मिळेल सांगता येत नाही. आणि माणसाचं आयुष्य कधी संपेल, क्षणक्षणा. त्या दिवशी कोणतरी विचार केला, क्षणक्षणा हाची करावा विचार. म्हणून तू वेगानं महाराज तुझं स्वहित करून घे. बहुरूपी नटला नारायण सोंग संपादून जैसा तैसा. हा तुकोबाराय म्हणतात, हा बहुरूपी. अरे ही मला शाखाच बंद झाली. आता शाखा बंद झाली बहुरूप्याची. आता पूर्वी गावागावात बहुरूपी यायची, आता आमच्या गावात अधूनमधून तो येतो. वासुदेवाची शाखा लोकतच झाली महाराज. वासुदेवाला जोर कधी येते, 25 डिसेंबरला. सर्वाचे टेटस सर्व तेच. काय आता जाऊ दे. तुकोबारा म्हणतात, बहुरूपी रूपे नटला नारायण. एखाद्या बहुरूप्यानं म्हणे सोंग आणणारा जो मनुष्य आहे त्यानं नारायणाचाच वेश धारण केला म्हणे. आमच्या इकडे महाराज बजरंग बलीचं पार्ट घेऊन आला, शेपटी, हातात गदा आणि तोंडात गुटखा. अरे म्हटलं असं कसं रे बाबा. हे कलियुगातले हनुमानजी आहेत. बहुरूप्यानं म्हणे ज्ञानोबा तुकोबारा आणतात नारायणाचा वेश घेतला. त्यानं नारायणाचं सोंग संपादन केलं, पण मात्र तो नारायण होऊ शकत नाही. ज्ञानोबारा म्हणतात ना, बहुरूपयाचे राव राणी श्री पुरुष भाव नाही म्हणी परी लोक संपादनी तैशीची करती. यानं नारायणाचं जरी महाराज रूप घेतलं असेल, पण तो नारायण नाही, तो मनुष्याचा जैसाचा तैसा जो आधी होता महाराज. देवाचं पार्ट जाऊ द्या, देवाचं पार्ट घेणारे पार्ट संपलं की मागं जाऊन सिगारेट ओळतात महाराज लोक. बरेच लोक आता देवाचा राम त्या घेतलेला आहे, अरुण गोईल वगैरे त्यांनी, पण त्यांना शिगारचा खूप छंद आहे म्हणतात. मग त्यांनी जरी देवाचं पार्ट घेतलं तरी ते आता लोक त्यांचं दर्शन करतात हे वेगळं, पण ते काही देव नाही, तेच राहणार आहेत. तसं तुकोबारा सांगतात.
हरी कनक झाड म्हणून वंदिले माता, परी तेही अर्था न मिळे माझी. कनक म्हणजे धोत्र्याचं झाड आहे महाराज. तुकोबारा म्हणतात त्याला कनकसम, धोत्र्याच्या झाडाला कनकसम. ते वंदिले माता, ते मातेवर वंदन केलं. परी तेही अर्था, त्याच्यामधला जो वाच्यार्थ आहे सोनं, तर मिळे न मिळे माझी. त्या सोन्याचा जो कनकाचा जो अर्थ आहे वाच्यार्थ, त्या झाडाशी ते मिसळत नाही. ते झाड त्या सोन्याशी मिसळत नाही असं तुकोबाराय सांग. ते झाड झाडच राहते, ते सुवर्ण होत नाही. पाषाणाचे नाव ठेविले देव, आणि का तारी भाव परी तो तैसा. एखाद्या दगडाला देव नाव ठेवलं म्हणे, आणि का तारी त्याचा भाव ज्याचा शुद्ध झाला, ज्याचा जो भावानं मारत त्यानं जर भजन केलं तर तो दगड त्याला तारतो, मात्र तो दगडच राहतो असं तुकोबाराय म्हणतात. का म्हणे त्याचा भाव तारी त्यास, अहंभावी नाश तोची पावे. भावची कारण महाराज, कारण देवा कारणे भाव तस्मात, द्यावे न लगे फारसे वित्त. ज्याचा भाव महाराज, ते बऱ्याच गोष्टी आहेत भावाविषयी, मी काही बोलत नाही. भाव त्याला तारायला कारणीभूत होतो. भावे विन काय, भावबळे आकळे हे रवी नाकळे. आणि अहंभावी नाश तोची पावे. जो अहंभावी आहे, अभिमान आहे, अहंकारी मनुष्य आहे, त्याचा नाश तो स्वतः करून घेतो महाराज. नाथ महाराज सांगतात, पावो नि मनुष्यपणा, जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्दव जाना, पुच्छेवी न दोपाई. हा मनुष्य महाराजानं मनुष्य देहाची हानी केलेली आहे. गुरुदेव घुलेबाबा त्यांना आपल्या पायावर धोंडा मारून घेतला बुवा. अहंभावी मनुष्य, अहंकारी मनुष्य, त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. पुढे स्थिती प्रभंग आहे. मज नष्टा माया मोह नाही लोभ, अधिक तो क्षोभ आदराचा, धिगते शरीर अनौपकारे, न मनी आभार उपकाराचा. मजवून नष्टाय ऐसा कोण, नावडे मिष्टान्न बहु बोल, न दस्ती मज आपलेशे गुण, संचित ते कोण जाणे मागे. तुका म्हणे माझे देखून या काही, पांडुरंगे पायी राखी येले. तुकोबारा या स्थिती सांगतात आपली. मी कसा आहे महाराज, तुकोबाराच्या जीवनाचा विचार केला. गाथ्यामध्ये संसारी तुकोबारा आहे, साधकीय तुकोबारा आहे, सिद्ध तुकोबारा आहे आणि संत तुकोबारा आहे. हे साधकीय तुकोबाऱ्यांचं वर्णन या अभंगामध्ये आलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, मज नष्टा माया मोह नाही लोभ. मी जो नष्ट आहे महाराज, दुष्ट आहे, कठोर आहे, निर्दय आहे. काय आता हे तुकोबारा स्वतः असं म्हणून घेतात, हे आमच्यासाठीच आहे महाराज. तुकोबारा यातले कसलेच काही नाही आहेत. पण तुकोबारा स्वतःला सांगतात, मी नष्ट आहे, दृष्ट आहे, कठोर आहे, निर्द. का माया, माझ्याजवळ दया नाही आहे, करुणा नाही आहे, मोह नाही, लोभ नाही, लोभ ही माझ्याजवळ नाही, अनुकंपा नाही, प्रेम नाही माझ्याजवळ. आणि अधिक तो क्षोभ आदराचा. माझा कोणी आदर केला महाराज तर मला त्याचा अतिशय संताप येतो, राग येतो. कोणी जर या हट नाही. बरेच लोक महाराज त्या नर्मदा परिक्रमा करताना दिसतंय महाराज, साधू संत जवळ आले, हट निघल जाऊया असे, कोई बी आदर पावा पण चल निघल असं म्हणतात. तुकोबारा म्हणतात मी तसाच आहे म्हणतात. एक हरिबाबा म्हणून होऊन गेले, हरिभाऊ महाराज इतके निष्ठावान संस्थेविषयी महाराज. एकही वारले ते मागच्या वर्षी, सखाराम महाराजांचे वंशज. तर ते महाराज इथं घाटावर झोपले कितीतरी दिवस. त्यांनी एकही तुकोबारा जोग महाराजांचं सप्ताह कुठले वारीगिरी सोडली नाही. आणि त्यांचं कोणी दर्शन घ्यायला हट निघ हे वट्ट्या अशी बोलायचे महाराज. ते जवळ केलं नाही. तुकोबारांचं माझं तसंच आहे. मला कोणा आदर करायला लागले की मला संताप उत्पन्न होतो. पण तुकोबारां धिग हे शरीर अनौपकारे, या शरीराचा धिक्कार असो, हे उपकाराची फेड न करणारे अनौपकारे. हे शरीर कोणाचं अनौपकार आहे, कोणा उपकाराची फेड न करणारा आहे. कृतज्ञ आहे म्हणतात मी. न मनी आभार उपकाराचा. कोणी जर माझ्यावर उपकार केला तर मी त्याचा आभार मानत नाही असं तुकोबाराय म्हणतात. मज उनी नष्ट आहे ऐसा कोण, नावडे मिष्टान्न बहु बोल. तुकोबारा म्हणतात मला कोण जर मिष्टान्न खाऊ घातलं, नावडे मिष्टान्न बहु, मी त्याला खूप बोलतो महाराज. आमचे गुरुदेव वैद्य बाबा महाराज, त्यांना श्रीखंडम रोचते असं ते सूत्र आलं. बाबाने कोण आणून देते श्रीखंड, आणि आणला तर मी ठेवतो का त्याला असं. त्यांना खूप शुगर होती महाराज, तरी गोड खूप आवडायचं. एक वेळा उमाटे बा पुढे गेले, कोण रे तू, त्या मायाचा बाळ कोण तू, तो म्हणे उमाटे. मग मी गेलो, तू टमाटे का नाही मी म्हटलं भाकरे असं.
वैद्य बाबा महाराज गोळ खूप आवडलं त्यांना. त्यांना खाऊ घातलं गोळ की शिव्या द्याय. तुकोबारा म्हणतात मजवून, मी त्याला शिव्या देतो मला मिष्टान्न कोणी घातलं. मजवून नष्ट ऐसा कोण आहे सांगा बरं. तुकोबारा म्हणतात न दिसती मजा आपलेशे गुण, संचितते को न जाणे मागे. न दिसती मजा आपले, माझ्यात कोणातही मला गुण दिसत नाहीत महाराज, सर्वांचे दोष दिसतात. आणि काय कोण संचित तुकोबारा म्हणतात, माझं काय अदृष्ट आहे कोण जाणे बाबा, मला असं का होतंय मला कळत नाही, पण नेमकं असं होतंय तुकोबाराय म्हणतात. पण तुकोबाराय म्हणतात मी असं जरी असलो, तुका म्हणे माझे देखून या काही, पांडुरंगे पायी राखीले. माझं या देवानं काय पाहिलं बाबा, काही कळत नाही. तुकोबाराय म्हणतात याच्यात महाराज देव हा कृपा साध्य आहे महाराज, काय कृपा केली या देवानं माझ्यावर, माझं काय पाहिलं, मी एवढा नष्ट आहे द्रष्ट आहे कृतज्ञ आहे, मी कोण लोकांना शिव्या देतो दुसऱ्याचे दोष पाहतो, पण तुका म्हणे माझे काही देखून या पांडुरंगानं माझं काय पाहिलं की पांडुरंगे पायी राखीले, मला त्यानं पायाच्या ठिकाणी ठेवलेलं आहे असं तुकोबाराय म्हणतात. पुढे उपदेश प्रकरणातला अभंग आहे. उभ्या बाजारात कथा हेतो नावडे पंढरीनाथा, अवघे पोटासाठी सोंग तेथे कैचा पांडुरंग, लावी अनुसंधान काही देईल म्हणवून, काय केले रांडले का तुका राजी नाही तुका, बापरे तुला राजी नाही तुका. तुकोबाराय म्हणतात उभ्या बाजारात कथा, उभ्या म्हणजे भर बाजारामध्ये कथा. देवा महाराज ही कथा हे तो नावडे पंढरीनाथा, कथा ही देवाला आवडते महाराज. देव कथेमध्ये काय काय करावं तुकोबाराचं ते स्पेशल प्रकरण चाललेलं आहे महाराज. कथेमध्ये बळबळ करू नये, बळबळ केली तर तो बेंडूक होतो म्हणतात. परवा दिवशी बाबांनी सांगितलं की आमचे मित्र म्हणे कानात फुसफुस करत राहतात, मला ते लक्षात आलं लगेच. तर बळबळ करू नये महाराज कीर्तनात. तुकोबारा देवाचा आवडीचा विषय आहे महाराज, आणि ती उभ्या बाजारात कथा महाराज देवाला आवडत नाही. पण आता काय महाराज कार्तिकीला त्याचा परिणाम आपल्याला दिसते महाराज. कार्तिकीला जा तुम्ही, असे फळं मांडलेले असतात, आपल्या भावाला आपली बहीण उघडी दिसली त्यामुळे भावानं 10 रुपयाचं दान केलं, असे ते कीर्तनकार तिथं म्हणतात. हे तो नावडे पंढरीनाथा का, अवघे पोटासाठी सोंग तेथे कैचा पांडुरंग, हे सर्व सोंगढोंग आहे. तिथं बाजारात कथा मांडलेली आहे महाराज त्यांनी, सोंगढोंग करत तिथं काय महाराज अवघड आहे. तुकोबा म्हणतात तैथे कैचा पांडुरंग, या सोंगढोंगाच्या ठिकाणी पांडुरंग नाही. लावी अनुसंधान, बापरे काही देईल म्हणून. कोणी जर आता एका जणानं असा हात घाला, हात तिकडंच पाहतो काय, मग त्यानं लवंग काढली. लावी अनुसंधान महाराज, आणि काय काही देईल म्हणून नाही नाही. आशाबद्ध वक्ता तुकोबारा सांगतात, धाक श्रोतेयाच्या चित्ता महाराज. अरे राम राम, लय दुर्दशा झाली महाराज आपली. जे बोलणार आहेत ते जाऊ दे. तुकोबारा महाराज शिवीच देतात पुढे, काय केले रांडले का तुला राजी नाही तुका. तुकोबारा म्हणतात अरे ही शिवी आहे महाराज. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारांच्या काळातले लोक विचारानं प्रगल्भ होते महाराज, म्हणून एकच शब्द ज्ञानेश्वरीत आला, मूर्ख. त्यानंतर 350 वर्षाचा काळ नाथांचा आला महाराज. 300 वर्षात एवढे बिघडले लोक महाराज, मग तिथं काय माय गेली होती असं नाथांना बोलावं लागलं. आणि नंतर काही काळानंतर तुकोबा आले. हे महाराज लोकांची इतका स्तर घसरत चालला आहे महाराज विचाराचा. तुकोबा म्हणतात काय केले रांडल, शिवी घातली महाराज तुकोबारायांनी, तुला राजी नाही तुका, देव तुला राजी नाही महाराज, या देवाला हे मान्य नाही. तुकोबारांनी ही शिवी त्या व्यक्तीला घातलेली आहे. असं जो कोणी करत असेल, हे कीर्तनाविषयीच बोललेले आहेत बरं, जाऊ द्या. असं तर लोकांचे बोल शिरावरी, माझी मजबरी विठाबाई, अपंगिले मज आहे ते कृपाळू, बहुत कनवाळू अंतरीची, वेदशास्त्रे जिशी वर्णिती पुराणे, तिचे मी पोसणे लळीवाळ, जिचे नाम कामधेनु कल्पतरू, तिचे मी लेकरू तुका म्हणे. असो तर लोकांचे बोल शिरावरी. तुकोबारा म्हणतात लोक काही बोलतील महाराज, बोलू द्या. लोकांनी दोष काढतात, आरोप देतात, निंदा करतात, हा देव भोळा आहे म्हणतात, माझ्या शिरावर लोकांचे बोल येऊ द्या. पण माझी मज बरी विठाबाई, माझी विठाबाई मला बरी आहे म्हणतात. लोक काही बोलू द्या महाराज, लोक बोलणारच आहेत. लोक तैसा ओक धरवे कदा धरवे ना, पतित पारायण नारायणा, पतित पावन नारायणा. तुकोबारा म्हणतात बोलतात लोक, बोलू द्या, पण मला माझ्या एकनिष्ठ आहे महाराज. तुकोबाराचा एकविध आम्ही, न धरू पालट न हे संडू वाट. तुकोबारा एकनिष्ठ आहेत. अपंगिले मज आहे ते कृपाळू, बहुत कनवाळू अंतरीची,
महाराज तुकोबारांता या देवानं मला जवळ केलेला आहे, मला त्यानं सांभाळलेला आहे, तो अतिशय कृपाळू आहे महाराज. कुपुहा धातू आहे बाबा सांगतात, आळू हा प्रत्यय, अतिशयता सांगताना हा कृपाळू आळू धातूचा वापर करतात. हा देव अनंत कृपाळ, कृपेनं अनंत विपुलित आहे माझ्यावर तो. आणि तो कसा आहे, बहुत कनवाळू महाराज. तो अंतरीची त्याच्या अंतरंगामध्ये सर्वांविषयी माझ्याविषयी अतिशय दया आहे, अतिशय कनवाळू आहे. कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई, असा तो आहे. वेदशास्त्र जिशी वर्णिती पुराणे, तिचे मी पोसणे लळीवाळ. वेदशास्त्र काय चहुवेदी जाण, साई शास्त्रीकार 18 पुराण हर्षी गाती. असं ज्या देवाचं इंद्रचंद्र महेंद्र या तेची पूजिती, त्याचं पुराणवर्णन करतात. तिचे मी पोसणे लळीवाळ, त्यांचा मी अतिशय सांभाळलेला बाळ, लळीवाळ बाळ मी आहे तुकोबारांतात. कशी आहे माझी विठाबाई, जिचे नाव कामधेनू कल्पतरू, तिचे मी लेकरू तुका म्हणे. तिचं नाव कामधेनू आहे महाराज. कामधेनू काय ज्ञान, जे ते जो प्रसव तेची प्रसव लागे, जे ते जो जे मागे तुक ज्ञानोबारांता तो ते अशीच नाही. कल्पतरू खाली जे मागील महाराज कल्पना केलेलं कल्पतरू देतो. कामधेनू आहे काय, करू चिंतामणी आवडीची धनी पुरविती. हां वा, हे पाहिजे होतं. तुका म्हणे आम्ही जे इच्छा करू ते कल्पतरू पुरविती. आता काय सर्व गाथा ज्ञानेश्वरी पाठांतरावाले लोक आहेत महाराज. हे समस्त सद्भाग आहे, सामान्य लोकांची आहे का. चला वेळ झाला आपलं. जिचे मी लेकरू, मी तिचं लेकरू आहे तुकोबारा सांगतात. वाराणसी, पुण्यात हा पंढरीचं महात्म्य सांगतात. वाराणसी गया पाहिली द्वारका, परी नाही तुका पंढरीच्या. पंढरीशी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी, तयाची घरी ये म्हणे. वाराणसी म्हणजे काशी, गया पाहिली, द्वारका पाहिली महाराज. परी नाही तुका पंढरीच्या. महाराज या जगातलं सर्वोत्तम क्षेत्र, सर्वोत्तम देवता, सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम संत महाराज जे असतील तर ते पंढरपुरामध्ये आहेत, पंढरपूरला आहेत. आणि वाराणसी चालिजे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परियस ऐसा ठसा नाम. असं असणार पंढरीचं मान या ठिकाणी तुकोबारा गातात. पंढरीसी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. आमचे बुधे बाबा काही लोकांना पंढरीच्या लोका, बाबांत नाही पंढरीच्या नाही, पंढरीसी लोका. पंढरीच्या लोका महाराज अंगावर ॲटो घातल्यावर म्हणजे बुवा बाजूला हो. चातुर्मासात 4-5 लोकांचे हातपाय मोडतात महाराज. कारण तिथली ट्रॅफिक म्हणजे जगातही कुठली नसेल महाराज. पंढरीची ट्रॅफिक आपल्याला सांभाळून चालावं लागतं. पहिले घोडा अंगावर घालतो टांगाने, मामा हो की बाजूला. पंढरीच्या नाही महाराज. पंढरीशी लोका ना पाया पडे जन महाराज. पाया पडल्यानं काय होते बाबा नेहमी सांगतात, अभिवादनशीलस्य नित्यम वृद्धोपसेवना चत्वारी तस्य वर्धंती. चला विचार करायला वेळ नाही आहे. तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी, तयाची घरी यम नये. एक वेळ जर पंढरीला मनुष्य गेला, त्या संतांची त्याने गळ्यामध्ये माळ धारण केली, पंढरीचा वारकरी झाला. कारण तेथे जाऊ नका, तुकोबारांता त्या यमाला तेथे जाऊ नका सांगतात. तुमची सत्ता तिथं नाही आहे. यम लोकाला ठमकवून सांगतात त्या ठिकाणी जे ते काय माझे भक्त काय, हां यम सांगे दुता, तुम्हा नाही तेथे सत्ता. हरिकथा सदा घोषनामा, असे जे माझे भक्त आहेत, पंढरीचे वारकरी आहेत, त्यांच्या घरी तुम्ही जाऊ नका असं त्या यमा. मग का हो, मग तो मरतच नाहीत का त्या घरचे. तिथे यम नाही येत बाबा, देवदूत येतात असं तुकोबाराय सांगतात. पंढरीचा महिमा तुकोबारांना आवडता विषय आहे महाराज. चला शेवटचा अभंग उपदेश प्रकरणातला. सांडोनिया सर्व लौकिकाची लाज, आळवाय दुराज भक्ती व्हावे. पाहोनिया झाडे वरबडोनिया पाला, खावोनी विठ्ठला आळवावे. वेचोनिया चिंद्या भरोनिया धागा, गुंडाळोनी ढुंगा आळवावे. तुका म्हणे ऐसे मांडिल्या निर्वाण, तया नारायण उपेक्षिना. तुकोबारा म्हणतात, ए बाबा उपदेश करता, सांडोनिया सर्व लौकिकाची लाज. माणसानं सर्व लौकिकाची लाज टाकून द्यावी महाराज. हे लौकिक कसं आहे महाराज. तुकोबारा म्हणतात, भेटीशी जाता म्हणती, भेटीला जर नाही गेलं तर म्हणतात हा निष्ठूर. आणि भेटीला गेलो तर येता जाता घर बुडविले. लग्न नाही केलं म्हणती हा नपुसक. करायला गेला तुकोबारा म्हणतात हा उन्मत्त झाला. बराच विचार आहे महाराज. म्हणून हे लौकिक तुकोबारा तुका म्हणे आता ऐका वचन, ते जोनिया जन भक्ती करा. याच्यावर एक थोडा दृष्टांत बिभत्स आहे, पण दिगंबर बुवाच्या मुखातून ऐकला आता लौकिकाविषयी सांगू.
दोन मिनिटात सांगतो. जाऊ दे बाबाची इच्छा नाही दिसत. सांडोनिया लौकिकाची लाज. माणसानं लाज टाकली पाहिजे. बाबा म्हणतात लाज भय शंका दुराविला मान. पण ही जे लौकिकाची लाज टाकली, आळवा यदुराज भक्तिभावे, त्या यदुराजाचं भक्तिभावानं त्याला आळवणी करा, त्याची विनवणी करा, असं तुकोबाराय सांगतात. पाहून या झाडे ओरबडून या पाला. जे खाण्यायोग्य झाडं आहेत त्यांचा पाला ओरबडून घ्यावा, झाडाची पाने फुले ओरबडून घ्यावे, खाऊनी विठ्ठला आळवावे. याचं कारण बाबा नेहमी सांगतात डॉक्टर बाबा, की माणसानं खाण्यामध्ये जास्त वेळ घालू नये महाराज. संसारी लोकांचा घरामध्ये आणि खाण्यामध्ये बहुतेक वेळ जातो. साधकांना महाराज त्या खाण्यामध्ये वेळ घालू नये. आणि हे वारकरी परंपरा चप्पी का करावी लागते, त्याचं कारणच आता ते साने गुरुजीच्या एका प्रसंगामध्ये आहे महाराज. ते म्हणत साने गुरुजीचे वडील म्हणतात तू चप्पी कर. ते म्हणे आई ग चप्पी का करू ग. ते म्हणे अरे बाळा चप्पी केली तेलाचा खर्च वाचतो. मनुष्य आरशामध्ये जास्त पाहत नाही, वेळेचा खर्च वाचतो. म्हणून महाराज पाहुण्या झाडे ओरबडून अशी सिद्ध अवस्था त्या महात्म्यानं सांगलं की कोणत्या झाडाचा पाला खावा. आणि पाला खाऊन काय करावं, खाऊन विठ्ठला आळवावे, त्या विठ्ठलाचं चिंतन करावं, असं तुकोबाऱ्या सांगतात. वेचोनिया चिंध्या भरोनिया धागा चिंध्या वेचाव्या, आणि तो धागा भरून त्याची एक लंगोटी शिवावी, गुंडाळून ढुंगाळवावे. ते सारं गुंडाळून त्या देवाचं चिंतन करावं, याच्या मागचा हा भाव आहे. तुका म्हणे ऐशे मांडिल्या निर्वाण तया नारायण उपेक्षिना. तुका म्हणे ऐशे मांडिल्या निर्वाण. असं जर पराकाष्ठेचा जर आपण मांडिल्या प्रयत्न जर केला तर त्याला नारायण कधीच उपेक्षा करणार नाही, असं श्री तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आज या ठिकाणी हे जे सत्र बोलण्याकरता मला गुरुदेव बाबांनी सांगितलं. आणि या ठिकाणी भास्कर बाबा, सर्व पितृतुल्य मंडळी, सर्व आमचे साहेब आहेत, दोन्ही साहेब आहेत, सर्व ज्येष्ठ जेठे महाराज आहेत, सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत. आणि हे जे काही बरोबर बोललो असेल ते सर्व वारकरी शिक्षण संस्थेच्या कृपेनं, गुरुदेवांच्या श्री गुरु मारुती बाबांच्या कृपेनं, श्री गुरु डॉक्टर बाबा, श्री गुरु राऊत महाराज, चातुर्मासामध्ये आमचे असणारे चंद्रशेखरजी महाराज, चैतन्य महाराज यांच्या कृपेनं बोलण्याचा मी प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल, यथायोग्य असेल ते गुरुदेवांचं आहे. आणि जे चुकलं असेल, करवली तैशी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे, कोणा कारणे झालेशे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. म्हणून संतांचा अनुवाद करण्याचा मी प्रयत्न केला. काय चुकलं, काय बरोबर आहे, काय सिद्धांत अपसिद्धांत झाले असतील ते बाबा आणि श्री गुरु भास्कर बाबा आहेत, मोठे विद्वान लोक आहेत, त्यांनी मला काय चुका झाल्या असतील त्या सांगावं, एवढंच बोलतो. आणि सर्व भाविकांच्या चरणी, गुरुबंधूंच्या चरणी, गुरुदेवांच्या चरणी ही सेवा रुजू करतो आणि याच ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. सांडोनिया सरब लौकिकाची लाज, हरी हरी साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी. जी हृदय मंदिरी, जी हृदय मंदिरी, त्यांची सरजी हेरझार, त्या
त्यांची सरली झार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार त्यांची सरली झार त्यांची सरली झार हरियाला हाता हरियाला हाता हरियाला हाता हरियाला हाता मग कैची भय चिंता मग कैची भय चिंता त्यांची सरली झार त्यांची सरली झार झाला सफल व्यापार झाला व्यापार त्यांची सरली झार त्यांची सरली झार तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी काही उरणे दिउरी काही उरणे दिउरी त्यांची सरली झार त्यांची सरली झार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार त्यांची सरली झार त्यांची सरली झार ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय. ग्रंथ जिथून घेतला असेल त्या ठिकाणी जमा करा.